नक्की आर-टी-आय म्हणजे काय? बघा, आर-टी-आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजेच आपल्या मराठी भाषेत म्हणायचं तर माहितीचा अधिकार. या कायद्यामुळं भारतीय लोकशाहीला असा काय फायदा झालाय? तुम्ही सरकारला, नगरसेवकांना, आमदाराला तुम्ही किंवा खासदाराला तुम्ही प्रश्न विचारू शकता. ह्या प्रक्रियेनंतर उत्तर कसं मिळतं आपल्याला, म्हणजे काय त्याची प्रक्रिया? कधी कधी ते दोन्ही ह्यांनी उत्तर पाठवतात, कधी कधी ते स्पीड पोस्टने देखील उत्तर पाठवतात आणि ईमेलवरही उत्तर पाठवतात. तुम्ही पहिला आर-टी-आय कधी टाकला आणि तो काय होता? मी 2015 मध्ये माझा पहिला आर-टी-आय टाकला होता. त्यावेळी भाजपचं सरकार नुकतंच सत्तेत आलं होतं आणि त्यावेळी त्यांनी एक अनाउन्समेंट केली होती की आम्ही टोल फ्री महाराष्ट्र करणार आहे. ज्यावेळी मी आर-टी-आय केला तर मला कळलं की 12 पैकी फक्त 2च टोल बंद झालेत. कशामुळे ही प्रेरणा मिळाली की आर-टी-आय टाकला पाहिजे? लहान मुलाला रडल्याशिवाय दूध सुद्धा मिळत नाही, तर तुम्हाला तुमचे हक्क कसे मिळतील? तुम्हाला तुमच्या हक्कासाठी स्वतः लढायला लागेल. फक्त तुम्ही तुमचं काम करताय किंवा टॅक्स भरताय म्हणून तुम्ही गप्प नाही बसू शकत. तुम्हाला तुमच्या बेसिक नीडसाठी भांडायला लागेल आणि भांडायलाच पाहिजे. एका बाजूला आपण म्हणतो की सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे, इथं उद्योगधंद्यांना चालना आहे, एवढं सगळं असून देखील इथला महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो, हे खूप दुःखद आहे. तर मला असं वाटतं की ब्युरोक्रेसी इज सुप्रीम इन इंडिया. भले आपण म्हणतो की आम्ही या संविधानाप्रमाणे आहे, प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट आहे, ह्यांना खेळणारे हे फक्त ब्युरोक्रेसीची लोक आहेत, IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, IRS ऑफिसर. आणि जोपर्यंत ह्यांची इच्छा होत नाही, प्रबळ इच्छा म्हणून आपण उत्तर द्यायची, तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडनं उत्तर घेऊ शकत नाही. भारतीय लोकशाहीचा पाया म्हणजे जनतेचा सहभाग, आणि या सहभागाला नवं बळ दिलं ते आर-टी-आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, माहितीचा अधिकार. 2005 साली हा माहितीचा अधिकार कायदा या देशात लागू झाला आणि यावर्षी त्याला 20 वर्ष पूर्ण होत आहे. याच निमित्ताने आपल्यासोबत आज गप्पा मारण्यासाठी आहेत प्रफुल्ल सारडा. प्रफुल्ल सारडा हे एक प्रसिद्ध आर-टी-आय कार्यकर्ते आहेत, उद्योजक आहेत आणि राजकीय विश्लेषक आहेत. नमस्कार, आपलं या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. प्रफुल्ल सारडा यांनी सर्जिकल स्ट्राईक, बँक NAPA तसेच वफळतील अनियमितता अशा विविध विषयांवर आर-टी-आय ॲक्टच्याद्वारे जनतेसमोर सत्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर, नक्की आर-टी-आय म्हणजे काय आणि आर-टी-आय ॲक्ट याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती प्रथमतः तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल आणि याची पार्श्वभूमी नक्की काय? बघा, आर-टी-आय म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजेच आपल्या मराठी भाषेत म्हणायचं तर माहितीचा अधिकार. या माहितीच्या अधिकारात काय होतं की सर्वसामान्यांना एक असाधारण बळ देणारा हा कायदा आहे. यामध्ये सर्वसामान्य जनता किंवा कोणीही जो या भारताचा नागरिक आहे, तो सरकारी खात्यातल्या कुठल्याही, म्हणजे त्यामध्ये जर आक्षेप जर सोडले CBI किंवा रॉ आणि गोपनीय संस्था, थोडक्यात जर त्यांना सोडून बाकी तुम्ही कुठल्याही खात्यातील माहिती किंवा त्या डिव्हिजनची, त्या मिनिस्ट्रीची किंवा जेवढे काही शासकीय मी सांगेल ऑफिसेस आहेत किंवा तिथले अधिकारी आहेत, त्यांच्याबद्दलची तुम्ही माहिती मागवू शकता. त्यामध्ये इन्क्लुडिंग प्रेसिडेंटसुद्धा येतं, म्हणजे राष्ट्रपती कार्यालय देखील येतं आणि प्राईम मिनिस्टर ऑफिस म्हणजेच पंतप्रधान कार्यालय देखील येतं. म्हणजे या दोघांच्या वरती तर मला वाटत नाही की भारतामध्ये अजून कुठलं संस्था आहे, म्हणजे गव्हर्नमेंटची जी काही संस्था आहे ती असेल. जसं मी आधी बोललो की गोपनीय संस्था म्हणजे ED, CBI, SB आणि IB ह्या जर मेजर जे 4 संस्था सोडल्या आणि काही भाग डिफेन्स मिनिस्ट्रीचा, जर तो सर्वसामान्यांच्या ह्याच्यामध्ये इंटरेस्टमध्ये नसेल तर ती माहिती ते देण्याचं टाळू शकतात. बाकी या इतर गोष्टींना सोडून जे काही बाकी डिव्हिजन, मिनिस्ट्री, महामंडळं जे काही गव्हर्नमेंटचं येतं त्याबद्दल तुम्ही माहिती बेधडकपणे, निर्भयपणे आणि तुमच्या सत्सद विवेकबुद्धीनुसार तुम्ही मागवू शकता. या कायद्यामुळं भारतीय लोकशाहीला असा काय फायदा झालाय याबद्दल थोडं आम्हाला सांगाल? बघा, आर-टी-आयमुळे जसं मी आधी बोललो की सर्वसामान्यांना असामान्य बळ मिळालेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीतली माहिती, सरकारी ऑफिसमधली प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्ही अगदी शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही मागू शकता. त्यांना झालेली फंड अलॉटमेंट असेल, म्हणजे त्या कार्यालयाला जेवढं फंड मिळालं असेल, त्यांच्यातर्फे झालेली कामं असतील, त्यांच्यातर्फे वाटण्यात आलेले टेंडर प्रोसिजर जी काय असेल एक ती असेल, किंवा त्या विभागातले झालेले घोटाळे, या सगळ्याची माहिती तुम्ही काढू शकता. थोडक्यातच म्हणजे साहजिकच आहे की घोटाळे बाहेर काढताना तुम्हाला त्याचा अभ्यासही करणे गरजेचं आहे. थोडंफार लोकांना कळते. आता समजा आपण जर पुण्याचं म्हटलं तर पुण्याच्या रस्त्याला खड्डे
किंवा स्मार्ट सिटी प्लॅनिंगच्या नावाखाली जे काय सिटीचं नुकसान होतं आहे, असे अनेक मुद्दे मी तुम्हाला सांगू शकतो. पण मुद्दा काय की आपल्या भागात कमीत कमी शहराचं जाऊ दे किंवा राज्याचं जाऊ दे किंवा देशाचं जाऊ दे, पण तुम्ही तुमच्या भागातली तरी माहिती निडरपणे मागू शकता आणि तुम्ही सरकारला, नगरसेवकांना, आमदाराला तुम्ही किंवा खासदाराला तुम्ही प्रश्न विचारू शकता. हा एक जो मला वाटतं की महत्त्वपूर्ण जी बाब आहे ती प्रत्येक भारतीय नागरिकाला RTIमुळे मिळालेली आहे. या कायद्यामुळं प्रशासनात नक्की कोणते बदल झालेत, समाजात आणि प्रशासनात? तुम्हाला काय वाटतं की हा कायदा पारित झाल्यानंतर काय काय बदल जाणवले तुम्हाला या 20 वर्षामध्ये? जर खरं सांगू का थोडं डिप्लोमॅटिक सांगू? खरंच सांगा. आणि तुम्ही एक RTI कार्यकर्ते आहात, तर तुम्ही याआधी पण विविध RTI टाकलेले आहेत. म्हणजे औरंगजेबाची कबर असेल किंवा मग वक्फ बोर्डाची अनियमितता असेल, अशा अनेक विषयांवर तुम्ही आधी RTI टाकलेली. तर काय वाटतं, काय बदल झाले समाजात नक्की? बघा, समाजात बदल तर खूप झालेत, पण सिस्टीममध्ये बदल झाला आहे का? तर सिस्टीममध्ये बदल झालेला नाही. सिस्टीम त्यांच्या कन्व्हिनियन्सच्या हिशोबानेच तुम्हाला जे आहे ते उत्तर देतं. सिस्टीम जे आहे ते त्यांना पटेल त्या गोष्टीचंच तुम्हाला उत्तर देतं. किंवा सिस्टीम मला वाटतं की कुठे ना कुठे त्यांना जे सोयीस्कर आहे त्याच बाबींचं ते उत्तर देतं. त्यामुळे आपण जर बघायला गेलं की या कायद्यामुळे फायदा झाला आहे तर झाला आहे, पण सिस्टीम त्यांच्याच कन्व्हिनियन्सनी काम करते. सिस्टीमच्या मागे लागून, जसं आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीच्या मागे लागून त्याचा पाठपुरावा करून तुम्हाला माहिती काढायला लागेल का तुम्हाला माहिती मिळवावी लागेल, तर तसं आजही चालू आहे. माझे अनेक अर्ज आहेत ज्याला 7-7, 8-8 वर्षांनी उत्तर येतं. मी सुद्धा ते विसरून जातो की मी हा अर्ज कधी केला होता. काल का परवाच एका अर्जाची माहिती मला 3 वर्षांतर मिळालेली आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत की जिथे सिस्टीम आजही स्ट्रॉंग आहे आणि सर्वसामान्य जनतेला गृहीत धरलं जातं RTIची माहिती देताना. त्यामुळे मला वाटतं की कुठे ना कुठे या गोष्टीची अकाउंटेबिलिटी वाढली पाहिजे. मग त्यासाठी PMOनी प्रयत्न केले पाहिजेत, संबंधित मुख्यमंत्री कार्यालय असेल त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, जे इन्फॉर्मेशन कमिशनर आहेत त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु 90% मला वाटतं की असे प्रयत्न होताना दिसत आहेत. 90% आकडा खूप मोठा आहे. 10% प्रयत्न होताना दिसतात. आणि त्यामुळे जर तुम्ही सोशल मीडियावर जरी बघितलं असेल किंवा इतर माध्यमांच्यावर, तर तुमच्या लक्षात येईल की लोकांना त्यांनी केलेल्या RTIची उत्तरं 6 महिन्यांनी, 8 महिन्यांनी, वर्षभरानी, 1.5 वर्षांनी किंवा कधी कधी जसं मी सांगितलं की मला एका RTIचं उत्तर 7 वर्षांनी मिळालं आहे, तर 7 वर्षांनी देखील मिळतात. तर हे कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे. ह्याची अकाउंटेबिलिटी होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर आणि मी जसं म्हटलं की मुख्यमंत्री, ह्या सगळ्यांनी एक पाऊल पुढे येणं गरजेचं आहे. आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे की जेणेकरून RTI ॲक्ट जो आहे तो सर्वसामान्यांना बळ देणारा ॲक्ट आहे. सिस्टीमला एक कन्व्हिनियन्स नाही, हे सिद्ध झालं पाहिजे. सर, तुम्ही या सगळ्याबद्दल बोलताय की मला उत्तर यायला 7 वर्ष लागली. याच्यामध्येच असं आहे की नक्की अर्ज कसा करायचा हेच काही नागरिकांना माहीत नाही. तर त्याबद्दल थोडं तुम्ही आम्हाला सांगितलं तर बरं राहील की RTI नक्की कोण टाकू शकतो आणि RTI कसा टाकायचा, हे प्रत्यक्ष उदाहरण देऊन सांगितलं तरी चालेल, जेणेकरून आमच्या सर्व प्रेक्षकांना कळेल. हे बघा, डिजिटल इंडिया किंवा जसं इंटरनेट प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे प्रत्येकाच्या घरी. मला आजच्या घडीला मी समजतो की ॲटलिस्ट लॅपटॉप किंवा कम्प्युटर असेल तर मोबाईल तर आहेच. गव्हर्नमेंटचे 2 सरळ सोप्या लिंक आहेत. RTI.gov.in ही गव्हर्नमेंटची एक ऑनलाईन मी म्हणाले की एक लिंक आहे. प्रत्येकाच्या फोनमध्ये तुम्ही लॉग इन करू शकता. तिथे जी काय तुम्हाला संबंधित खात्याची जी काय माहिती हवी आहे ते खातं निवडून तुमची माहिती भरून तुमचे जे काय प्रश्न आहेत ते तुम्ही संबंधित खात्याला देऊ शकता. 10 रुपये एवढी नाममात्र त्याची फी आहे. ती UPIनी पे होऊ शकते, क्रेडिट कार्डनी पे होऊ शकते, डेबिट कार्डनी पे होऊ शकते. तर असे तिथे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. त्यातलं तुम्ही आणि QR कोड, म्हणजे मी UPI जसं बोललो तसं ते अनेक बाबींनी ते पे होऊ शकतं. जर तुम्ही बिलो पॉवर्टी लाईन असाल तर तिथे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं. त्यासाठी तुम्हाला कुठलीही फी आकारली जात नाही. आणि ते झालं की तुम्ही तुमचं ते RTIची क्वेरी जी आहे किंवा जे प्रश्न आहेत ते तुम्ही फाईल करू शकता. सबमिट केलं की एक्सपेक्टेड आहे की 30 दिवसाच्या आत तुम्हाला उत्तर मिळेल. मी जर 30 वर्किंग डेज जरी पकडले तरी जवळपास 40 दिवस होतात. तर 40 दिवसात तुम्हाला उत्तर येणं अपेक्षित असतं. परंतु तुम्हाला त्याच्या मागे देखील 15 दिवसांनी पाठपुरावा करावा लागतो. ही आजची सत्य परिस्थिती आहे. पण मला वाटतं की येत्या काही वर्षामध्ये तरी आता बदल होतील. कारण क्रांती 5 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षात घडत नाही. त्याला थोडासा काळ द्यावा लागतो. आणि लोकशाहीमध्ये ज्यावेळी आपण सांगतो की लोकशाही आहे, तर लोकशाहीमध्ये सिस्टीमही त्यांच्या हिशोबाने काम करते. एक सुजाण नागरिकाचं कर्तव्य म्हणून
तुम्ही जे आहे ते तुमच्या हिशोबाने काम करत राहिले पाहिजे, तुमचे प्रयत्न केले पाहिजे. आता हे मी 10 रुपयाचं जे बोललो ते आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं. तसेच आपलं महाराष्ट्र राज्याची देखील आहे, त्यांची एक ऑनलाईन वेबसाईट आहे. तिथे फक्त अडचण अशी की जर तुम्ही ऑनलाईन क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डने जर पेमेंट केलं तर तिथं 6 रुपये तुम्हाला जास्त भरायला लागतात. ते का आहे आजपर्यंत ह्याचा खुलासा राज्य सरकारने कधीही केलेला नाही. त्यांचं म्हणणं आहे की पेमेंट गेटवे चार्जेस लागतात, पण डिजिटल इंडियामध्ये पेमेंट गेटवे चार्ज लागण्याचं काही कारण नाही आहे. माझ्या आधी देखील अनेक लोकांनी या विषयावर बोलले आहेत, परंतु सरकारकडनं याची कुठलीच दखल घेतली जात नाही. मला वाटतं की हे थोडंसं धक्कादायक आहे. याच्यावर कधी आरटीआय टाकलाय का तुम्ही? ते 6 रुपये जास्त का पे? 6 रुपये जास्त, मी तेच म्हटलं की 6 रुपये जास्त का जातात, तर सरकारचं म्हणणं आहे की आमची जी फी आहे ती 10 रुपयेच आहे. वरचे जे चार्जेस आहेत ते पेमेंट गेटवे चार्जेस आणि तुम्ही जे ऑनलाईन यूज करता त्याचे चार्जेस. म्हणजे बघा, एका साईडला मोदीजी म्हणतात की डिजिटल इंडियाला प्रमोट करा, UPI-द्वारे पेमेंट करा, क्रेडिट कार्ड वापरा, डेबिट कार्ड वापरा, आणि दुसऱ्या साईडला हेच राज्य सरकार आहे जे तुमच्याकडनं 6 रुपये जास्त घेतं का, तर कारण तुम्ही डिजिटल पेमेंट आणि UPI पेमेंट वापरलेलं आहे. म्हणजे सरकारचं असं म्हणणं आहे की तुम्ही अर्ज घ्यायचा, त्यावर 10 रुपयाचा कोर्ट फीचा स्टॅम्प लावायचा आणि तो हितून, म्हणजे समजा पुण्यातून किंवा महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यातून जर समजा मंत्रालयात काही माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या ह्याच्यातनं मंत्रालयाला जायचं, तिथं जमा करायचं आणि परत यायचं. म्हणजे 6 रुपयाचं जे गणित आहे ते तुम्हाला 600 ते 6000 पर्यंत या एवढ्या पटीने ते पडू शकतं. मला असं वाटतं की राज्य सरकारने याबाबत एक विचार करणं गरजेचं आहे की ऑनलाईन जी तुम्ही सुविधा देताय लोकांना ती सर्वसामान्य खेडेगावच्या व्यक्तीला सुद्धा वापरता आली पाहिजे आणि शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला वापरता आली पाहिजे. त्यावर 6 रुपये घेणे हे पूर्णपणे चुकीचं आहे. 6 रुपये जरी आकडा छोटा असेल तरी समजा दिवसभरात जरी 1000 अर्ज जरी येत असतील अख्ख्या राज्यातनं, तर तुम्ही बघा तो आकडा किती मोठा होऊन जातो. सर, याच्यामध्येच असं आहे की ह्या प्रक्रियेनंतर उत्तर कसं मिळतं आपल्याला? म्हणजे काय त्याची प्रक्रिया काय? उत्तर पोस्टाने येतं, डिजिटली येतं, कसं येतं उत्तर आपल्याला? उत्तर यायचे 2 ते 3 प्रकार आहेत. जर त्यांना वाटलं की हे म्हणजे पुढच्या विभागावर अवलंबून आहे. कधी कधी ते दोन्ही ह्यांनी उत्तर पाठवतात, कधी कधी ते स्पीड पोस्टने देखील उत्तर पाठवतात आणि ईमेलवरही उत्तर पाठवतात. समजा त्यांना तुमचा पोस्टल ॲड्रेस किंवा कोड जर व्यवस्थित कळला नसेल किंवा तुमच्याकडनं काही चूक झाली असेल तर ते डिजिटली पाठवतात. मला असं वाटतं की आजच्या घडीला डिजिटल इंडिया आहे, ईमेलवर उत्तर आलं तर ते कधी सोपं आहे, कारण तुम्हाला 1 मिनिटात तुम्हाला उत्तर येऊन जातं. आणि जर त्यांनी स्पीड पोस्टाने पाठवलं असेल तर जेवढे काही दिवस लागायचे आहेत तेवढ्या दिवसात ते तुमच्याकडे येतं. पण ते संबंधित विभाग डिपार्टमेंटकडून, इतर डिपार्टमेंटकडून किंवा त्यांच्या विभागाकडून माहिती जमा करतं आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं. काही ठिकाणी तुम्हाला पैसे देखील भरावे लागतात. तसा तो नियम RTIमध्ये आहे की जर तुम्हाला तुम्हाला जी RTIचं जी काही क्वेरी केलेली आहे किंवा जे प्रश्न विचारतात समजा त्याची काय छायांकित प्रत हवी असेल तर पर कॉपी 2 रुपये हे त्याचे चार्जेस आहेत आणि ते भरून कोणी उत्तर घेऊ शकतं. साधारण किती विभाग आहेत? म्हणजे विभाग अनेक असतील, पण आपण कशामध्ये RTI टाकू शकतो? म्हणजे महापालिका विषयात, ग्रामपंचायत विषयात कशामध्ये आपण RTI टाकू शकतो आणि याच्या वापराचं प्रमाण किती आहे? म्हणजे पुणे महापालिकेमध्ये किती लोक RTI टाकतात, महाराष्ट्रात किती लोक RTI टाकतात आणि इतर राज्यात पण लोक RTI टाकतात का? आणि त्याचं इतर राज्यांमध्ये प्रमाण जास्त आहे की महाराष्ट्रात जास्त आहे? तुमचा अभ्यास काय एकंदरीत? मला वाटतं की RTI, जसं मी आधी बोललो या पॉडकास्टच्या सुरुवातीला, की गव्हर्नमेंटच्या तुम्ही प्रत्येक विभागाला तुम्ही RTI हा जो आहे तो फाईल करू शकता. काही त्यांचे जे काही सिलेक्टेड विभाग आहेत, गोपनीयतेचे जे काही विभाग आहेत ते सोडून तुम्ही प्रत्येक ह्याला RTI करू शकता. त्याला काही बंधन नाही किंवा काही नाही. जशी गेल्या 5 ते 6 वर्षात जशी जनजागृती होते लोकांच्यामध्ये, तर मला वाटतं की RTI करण्याचं प्रमाण जे ते वाढलेलं आहे. नॅशनल लेवलवरचे मुद्दे अनेक आहेत, त्यामुळे लोक नॅशनल लेवल RTI करताना दिसतात. राज्य सरकार लेवलला पण लोक RTI करतात. महापालिका आणि ग्रामपंचायत या विभागांमध्ये थोडं मला वाटतं की RTIचं प्रमाण कमी आहे. प्रोबॅबली प्रत्येकाची कुठे ना कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यांच्या भागातला नगरसेवक असेल किंवा आमदार असेल किंवा खासदार असेल तर आणि आता तर जे महाराष्ट्रात जे काय पॉलिटिक्स चालू आहे तर मला वाटतं की महाविकास आघाडी आणि महायुती, तर ह्यांच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कोणाचं काहीतरी कनेक्शन असतं. कोणी मित्र असतो किंवा कोणाच्या परिवारातले लोक असतात. त्यामुळे लोक थोडंसं मला वाटतं की पालिका लेवलवर RTI करण्याचं थोडंसं प्रमाण कमी आहे कम्पेअर्ड टू स्टेट लेवल आणि नॅशनल लेवल. राज्यस्तरावर तर खूप प्रमाण चांगलं आहे. आणि राज्य जर म्हटलं, जर सर्वसामान्य प्रशासन विभाग जर मुख्यमंत्रालय कार्यालय जर म्हटलं तर तिथून महाराष्ट्रातला प्रत्येक कोपऱ्यात अर्ज होतात
आणि हीच खरी लोकशाहीची ताकद आहे की लोक जे आहेत जसे जसे सुशिक्षित होत चाललेले आहेत RTI ॲक्ट 2005 बद्दल तसं तसं त्यांचं अर्ज करण्याचं प्रमाणही वाढतंय, तसं तसं ते त्यांच्या हिशोबाने त्यांच्या भागात त्यांच्या तक्रारी अर्ज ह्या अनेक गोष्टीतनं पुढं आणून ते सोडवण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं की हीच एक लोकशाहीची खरी ताकद आहे की लोकांची इन्व्हॉल्वमेंट प्रत्येक गोष्टीत असणं खूप गरजेचं आहे. असं नाही की फक्त आपण तात्पुरतं मतदानापुरतं मतदान करतोय आणि 5 वर्षानंतर मग स्वतःला तर ब्लेम नाही करत पण पुढ्याला किंवा नेत्याला ब्लेम करतो की आमच्या भागात कामच होत नाही. तुम्ही त्यांना वेळोवेळी जबाब विचारले पाहिजेत, तुम्ही त्याच्यावर माहिती अधिकार दाखल केला पाहिजे की गेल्या 10 वर्षात 5 वर्षात 3 वर्षात पुणे शहरातले खड्डे बुजवताना किती पैसे खर्च झाले किंवा किती खड्डे आहेत त्यांचं ऑडिट रिपोर्ट मागितला पाहिजे, नगरसेवकाला किती फंड आला होता ह्याच्याबद्दलची तुम्ही माहिती विचारली पाहिजे, तुमच्या प्रभागात तुमच्या एरियामध्ये किंवा तुमच्या पर्टिक्युलर वॉर्डमध्ये काय कामं झाली आहेत हा प्रत्येक नागरिकाचा विचारण्याचा अधिकार आहे, त्यांनी तो पूर्ण केला पाहिजे. फक्त मी माझा जॉब किंवा माझा बिझनेस किंवा माझी फॅमिली जोपर्यंत आपण ह्याच्या पलीकडे जाऊन बघत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की आपल्या आजच्या राहणीमानात काही बदल होईल. तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही सिस्टीमला ब्लेम नाही करू शकत, तुम्ही राजकीय पुढाऱ्यांना ब्लेम नाही करू शकत. तुमची इन्व्हॉल्वमेंट गरजेची आहे. तुम्ही शिकले म्हणून ह्याचा अर्थ काय तुम्ही फक्त व्यवसायच करायचा असं नाही किंवा जॉब करायचा असं नाही आहे. तुमच्या भागात जो तुम्ही टॅक्स भरताय त्याचा तुम्हाला परत मोबदला कसा मिळतो हे विचारणं तुमचं कर्तव्य आहे. जर हे तुम्ही विचारत नसाल तर सरकारने किती कायदे आणले आणि काही केलं तरी ह्याचा फायदा तुम्हाला होणारच नाही. तर मला वाटतं की प्रत्येक नागरिकाने 18 वर्ष पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकांनी किमान स्वतःसाठी तरी एक अर्ज 1 महिन्यातने करावा की जेणेकरून तुम्ही लाईटबद्दल विचारा, पाण्याची व्यवस्था आहे त्याच्याबद्दल विचारा, स्वच्छतेबद्दल विचारा, अनेक गोष्टी आहेत तुम्ही त्याच्याबद्दल विचारा. त्यांनी उत्तर नाही दिलं तुम्ही अपील करा, अपील नाही केलं सेकंड अपील करा, संबंधित अधिकाऱ्यांना भेटा, त्यांच्याकडनं जाब मागा. ते जनतेचे नोकर आहेत, त्यांनी दिलंच पाहिजे उत्तर. त्यांचा अधिकाऱ्यांचा जो काही पगार किंवा आपण त्यांना म्हणतो की अधिकाऱ्याकडं सरकारी गाडी आहे, ड्रायव्हर आहे, त्यांना राहण्याची सुविधा आहे, या सगळ्या गोष्टी ज्या त्यांना मिळत आहेत ते आपल्या टॅक्सच्या पैशावर मिळत आहेत. आपण जो टॅक्स भरतो मला वाटतं की जन्मल्यापासून ते मरूसपर्यंत प्रत्येक नागरिक जो आहे तो टॅक्स भरतोय. मग ह्या टॅक्सचे हे जे कलेक्शन करून हे ह्यांचंच सगळं चालू आहे. मग हा आपला अधिकार आहे, आपण त्यांना विचारलं पाहिजे की आमचा जो टॅक्सचा पैसा जो तुम्हाला पगारातनं मिळतो, तुम्हाला सुख सुविधा पेन्शन जे काय मिळत आहे ह्याची जबाबदारी ते अधिकाऱ्यांची आहे. त्यांना तुम्ही विचारा, ते तुम्हाला उत्तर देतीलच आणि दिलंच पाहिजे. आणि जर देत नसतील तर तुम्ही तक्रार करा आणि त्याचं तुम्हाला सोल्युशन मिळत आहे. तुम्ही म्हणला की अधिकाऱ्यांना जाब विचारा, तर RTIचा असा कुठला विभाग असतो का महापालिकेमध्ये की फक्त RTIचा विभाग आहे किंवा मंत्रालयात असा कोणता विभाग आहे का की माहितीच्या अधिकाऱ्याचे अर्ज इथं येतात किंवा हा अधिकारी उत्तर देऊ शकतो, असं काय आहे का सिस्टीम मध्ये? प्रत्येक विभागात जनमाहिती अधिकारी नेमलेला असतो. जनमाहिती अधिकाऱ्याकडे ज्यावेळी तुम्ही आपण थोडक्यात समजू की सिंगल विंडो आहे, एक महापालिकेची एक सिंगल विंडोमध्ये समजा जर मला बांधकाम विभागात जर अर्ज करायचा असेल तर बांधकाम विभाग 1, 2, 3, 4, 5 असं काहीतरी असेल तर बांधकाम विभाग 1 तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहिती असणं गरजेचं नाही. फक्त जनमाहिती अधिकारी बांधकाम विभाग पुणे आणि महाराष्ट्र एवढं लिहून तुम्ही अर्ज सबमिट करू शकता. जर ते त्यांच्या अथॉरिटीत नसेल तर ते पुढे अर्ज जो आहे तो वर्ग करतात, म्हणजे थोडक्यात ट्रान्सफर करतात. तर तुम्हाला उत्तर मिळेल. अशी ही सेम प्रोसिजर पुणे पोलिसांच्याकडे सुद्धा आहे, महाराष्ट्र मंत्रालयात देखील आहे, गृह खात्याकडे आहे, अर्थ खात्याकडे आहे. प्रत्येक खात्यामध्ये तुम्हाला फक्त जनमाहिती अधिकारी याच नावाने अर्ज करायचा तरी पुरेसा आहे. फक्त ते विभाग आणि ते खातं तुम्हाला माहीत हवं. आता समजा जर मी उद्या जर प्राईम मिनिस्टर ऑफिसला जर अर्ज करायचं ठरवलं ऑनलाईन, तर मी लिहिताना तर प्राईम मिनिस्टर ऑफिस लिहितो आणि बाकी माहिती भरली की तो संबंधित विभागाकडे मग ते इंटरनली ते ट्रान्सफर करतात. त्यामध्ये दरवेळी तुम्हाला जायची गरज नाही आहे. ह्याचा अर्थ काय की ऑनलाईन काही गोष्टी झाल्यामुळे मला वाटतं की खूपसा फरक पडलेला आहे. लोकांनी ऑनलाईन सुविधेचा तरी वापर करावा. 30 सेकंदाची रील न बघता जर त्यांनी 1-1.5 मिनिटं 2 मिनिटं जर थोडासा अभ्यास केला तर मला वाटतं की कुठे ना कुठेतरी यात बदल घडेल. आणि प्रत्येकाची इन्व्हॉल्वमेंट खूप गरजेची आहे. लोकशाहीची खरी शक्ती जी आहे ती लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे. जोपर्यंत नागरिक स्वतःहून पुढाकार घेऊन
जर त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणार नसतील तर मला वाटतं की मग अनेक, जसं मी आधी बोललो की कुठलेही कायदे करा, काही करा, त्यांनी का होण्यासारखं नाही. मला एक सांगा, ज्यावेळी दुष्काळ येतो त्यावेळी आपल्या घरी कोणी येत नाही ना की तुम्ही दुष्काळग्रस्त लोकांना किंवा शेतकऱ्यांना मदत करा. जसं आपण व्हॉलेंटरली त्यांना मदत करतो किंवा आपल्या घरी वाढदिवस असेल किंवा काय असेल तर आपण शाळामध्ये जाऊन, अनाथालयामध्ये जाऊन आपण तिथल्या लहान मुलांच्या सोबत आपण सेलिब्रेट करतो. याचं कारण काय की आपली भावना असते की आपण त्यांच्यासोबत जाऊन स्वतःहून पुढाकार घेऊन तो केलेला असतो. तसंच RTI मध्ये प्रत्येकाने स्वतःच्या लेवल कमीत कमी पुढाकार घेऊन महिन्याला एक तरी अर्ज करावा. संबंधित प्रशासनाला तुम्ही जाब विचारला पाहिजे आणि जर तुमच्या जर प्रश्नाचं समाधान होत नसेल तर तुम्ही तक्रार केली पाहिजे. तो तुमचा अधिकार आहे. आणि मला वाटतं की जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत हे राज्यकर्ते म्हणा किंवा सिस्टीम म्हणा ही तुम्हाला अशीच ग्राह्य धरून त्यांच्या मनमानी कारभार जे ते करत राहतील. सर, आपली सुरुवात कधी झाली ह्या सगळ्या RTIच्या विषयामध्ये? RTI कार्यकर्ते म्हणून तुमची आता समाजामध्ये ओळख आहे, तर RTIची सुरुवात कधी झाली? 2005ला हा कायदा पारित झाला. तुम्ही पहिला RTI कधी टाकला आणि तो काय होता? मी 2015 मध्ये माझा पहिला RTI टाकला होता आणि त्यावेळी भाजपचं सरकार नुकतंच सत्तेत आलं होतं आणि त्यावेळी त्यांनी एक अनाउन्समेंट केली होती की आम्ही टोल फ्री महाराष्ट्र करणार आहे. ते अजूनही गुगलमध्ये तुम्ही बघू शकता. इलेक्शनच्या आधीचे त्यांची एक कमिटमेंट होती, मॅनिफेस्टो आपण जे म्हणतो. तर त्या मॅनिफेस्टोमध्ये होतं की आम्ही टोल फ्री महाराष्ट्र करू. रादर नितीन गडकरींनी सांगितलं होतं की हा टोलचा खेळ आम्ही सुरू केलेला आहे आणि तो आम्हाला माहिती कसा बंद करायचा आहे. राज ठाकरेंनी पण बरीच आंदोलनं केली या विषयामध्ये. माझं म्हणणं आहे की टोलचा खेळ आम्ही सुरू केला होता आणि नंतर ते कसं संभाळते आम्ही बघू, असं त्यांचं म्हणणं होतं. ज्यावेळी मी RTI केला तर मला कळलं की 12 पैकी फक्त 2च टोल बंद झालेत आणि 10 तसेच्या तसे चालू होते. नंतर मग मीडियानी, खरं तर ह्याचं पूर्ण जे श्रेय आहे ते मीडियाला जातं, कारण मीडिया जोपर्यंत सर्वसामान्य लोकांच्या बाजूला उभं राहून त्यांचा आवाज उठत नाही, आपण म्हणतो की 4th पिलर ऑफ इंडियन डेमोक्रेसी, तर हे सर्व जे काही शक्य झालं, म्हणजे आज मी तुमच्या समोर बसलोय किंवा तुम्ही मला इन्व्हाइट केलंय, ते फक्त मीडियाच्या सपोर्टमुळे झालेलं आहे. जे काय मुद्दे, लोकहिताचे मुद्दे मला माझ्या लेवलवर मांडता आले तसं मी मुद्दे मांडत गेलो. मीडियानी खूप साथ दिली. मीडियानी त्या मुद्द्यांना न्याय द्यायचा प्रयत्न केला. मीडियानी पुढच्या अधिकाऱ्यांना त्या संदर्भातले प्रश्न विचारले. मीडियानी राजनेत्यांना प्रश्न विचारले आणि कुठे ना कुठेतरी मला वाटतं की त्याची दखल प्रत्येक लेवलवर घेतली गेली आहे. आणि जास्त लांबचं नाही तर आत्ता ते मंत्री कोकाटे होते, तर ते पत्ते खेळताना कधी पकडले गेलं तर तसा एक व्हिडिओ एक व्हायरल झाला होता. मी त्या संदर्भातली तक्रार जी आहे ती राज्यपालांच्याकडे, हायकोर्टच्या जजेसच्याकडे, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री ह्या सगळ्यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेतली गेली आणि कोकाटेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. म्हणजे त्यांचा विभाग अर्थातच बदललं, पण मुद्दा आहे की हे सगळं जे काही शक्य झालं ते फक्त मीडियाच्या सपोर्टमुळे. त्यामुळं मीडियाचा एक खूप मोठा रोल आहे की ज्या गोष्टी सत्य आहेत त्या इतर लोकांच्या पुढे पोहोचल्या पाहिजेत आणि मग त्यातनं जनतेने ठरवायचं आहे की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. तर 2015चा जसा आपला टोलचा विषय होता की तो माझा पहिला RTI होता. मीडियाचा त्यावेळी जो काही सपोर्ट मिळाला, ज्यावेळी सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्यात आले, त्याचं उत्तर कधी आलं तुम्हाला? त्याचं उत्तर मला 60 दिवसांनी आलं. 60 दिवसांनी? ॲक्च्युली त्यावेळी थोडासा माझा अभ्यासही कमी होता, परंतु मग मी ती प्रश्न घेऊन ज्यावेळी मी मीडियासमोर गेलो तर मीडियानी त्यातले तथ्य तपासून पाहिले आणि अनेक माध्यमांनी देखील ते कव्हर केलं होतं. आणि नंतर मग ज्यावेळी मंत्र्यांना जाब विचारला तर मंत्र्यांच्याकडे जाब नव्हता आणि त्यावेळेपासून जो मला कॉन्फिडन्स मिळाला तो आजपर्यंत आहे. आणि इमाने इतबारे आपल्याला जसं काय लोकहिताचे जेवढे मुद्दे आपल्याला घेता येतील किंवा नॅशनल लेवलचे किंवा राष्ट्रहिताचे जे काही मुद्दे आहेत ते मांडण्याचा मी वेळोवेळी प्रयत्न करतो. या सर्व याच्यामध्ये एक प्रेरणादायी काय घटना घडली किंवा कशामुळे ही प्रेरणा मिळाली की RTI टाकला पाहिजे किंवा असं काय झालं? माझं थोडंसं फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे ते थोडं इंटरेस्टिंग आहे. माझे आजोबा लॉ सेक्रेटरी राहिलेले आहेत महाराष्ट्र राज्यात, डिस्ट्रिक्ट जज राहिलेले आहेत आणि त्यांची लहानपणापासूनची शिकवण खूप सोपी होती. आणि ते दरवेळी एकच खूप चांगलं उदाहरण द्यायचे की लहान मुलाला रडल्याशिवाय दूधसुद्धा मिळत नाही, तर तुम्हाला तुमचे हक्क कसे मिळतील? तर तुम्हाला तुमच्या हक्कासाठी स्वतः लढायला लागेल. फक्त तुम्ही तुमचं काम करताय किंवा टॅक्स भरताय म्हणून तुम्ही गप्प नाही बसू शकत. क्रांती घडताना किंवा प्रत्येक वेळी तुम्हाला तुमच्या बेसिक नीडसाठी भांडायला लागेल आणि भांडायलाच पाहिजे. घरी बसून काम होत नाही
आणि यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. आणि ही शिकवण आम्ही लहानपणापासून घेऊन पुढे आलेलो आहे. माझी बहीण स्वतः हायकोर्टात प्रॅक्टिस करते, मुंबई हायकोर्टात ती वकील आहे. तर थोडंसं बॅकग्राऊंड, फॅमिली बॅकग्राऊंड असं असल्यामुळे एक इन्स्पिरेशन म्हणा, आईवडिलांची साथ होती. आजही देखील मी एवढे RTI करतो, पण मला कधी घरी आईला थोडीशी काळजी असते, पण वडिलांनी कधी मला पुलबॅक नाही केलं की तुला धमक्या मिळतील, किंवा त्यांना माहितीच आहे मिळालेल्या आहेत, परंतु तू तुझं काम बंद कर, हे तुला काय करायचं आहे, तू तुझं आयुष्य चालू आहे, कधी असं त्यांनी कधी म्हटलं नाही. तर फॅमिली सोबत असणं खूप गरजेचं आहे. आणि फॅमिलीचे आपण जे म्हणतो ना की संस्कार जे आहेत किंवा जी शिकवण आहे ती जर आपण कुठेतरी पुढं जर आपण स्वतःसोबत ठेवली तर मला वाटतं की आपण काहीही अचीव करू शकतो. याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही म्हटलं की तुम्हाला थोडी माहिती कमी होती, तर याच्यामध्ये माहिती मिळवण्यात काय अडचणी येतात का? म्हणजे जर RTI टाकायचा असेल तर माहिती मिळवण्यामध्ये काय अडचणी आल्या सुरुवातीच्या काळात, आणि आत्ता जे नवीन RTI लोक टाकणार आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगताल त्या माहितीच्या बाबत? नाही, मला वाटतं की माहिती मिळवताना अशी काही अडचण येत नाही की जोपर्यंत फक्त डिपार्टमेंटनं उत्तर देणं गरजेचं आहे. तुम्हाला फक्त डिपार्टमेंटच्या मागे पाठपुरावा करावा लागतो, ते खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही डिपार्टमेंटच्या मागं लागून पाठपुरावा करत नाही तोपर्यंत डिपार्टमेंट जे तुम्हाला उत्तरच देत नाही. ही एक भयावह म्हणतो आपण एक बाजू आहे किंवा एक सत्य आहे की तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटला फोन करायलाच लागतो. 20 दिवसांनी मी आजही प्रत्येक डिपार्टमेंटला फोन करतो, त्यांना विचारतो किंवा माझ्या फाईल केलेल्या RTIचं रिप्लाय कधी मिळेल. मग त्यांचं ऑटोमेटेड आन्सर असतं की साहब ड्युटी पे नाही आहे, मी आलं तर सांगतो, तुम्हाला वेळेवर रिप्लाय मिळेलच. परंतु आजपर्यंत मला वाटतं की एवढे RTI केलेत मी, जवळपास 250-300 RTI आजवर केलेले आहेत. तर मला नाही आठवत की कुठल्याही RTIचा जबाब जो आहे तो 30 दिवसाच्या आत आलेला आहे. फॉलोअप घेऊन तुम्हाला RTIचा जबाब द्यायला जवळपास 45 ते 60 दिवस लागतातच. पण ठीक आहे, तशी एक आता माझी मेंटॅलिटी ही झालेली आहे की तुम्हाला 60 दिवसात तुम्हाला RTIचा जबाब येईल. जसं मी तुम्हाला आधी बोललो की एका RTIचा जबाब तर अजूनही पेंडिंग आहे, 4-5 वर्ष झालेले आहेत, त्यांची अजून उत्तरं यायची आहेत. मी फॉलोअप घेतोय, परंतु संबंधित खात्याकडून काही उत्तर मिळत नाही. कधी कधी असं होतं की RTI फाईल केला, फर्स्ट अपील केलं की सेकंड अपीलच्या हिअरिंगसाठी ते तुम्हाला दिल्लीला बोलवतात किंवा जो त्यांची ज्युरिडिक्शन आहे तिथे बोलवतात. तर अशा वेळी थोडं जाणं येण्याचा जो त्रास होतो ते मला वाटतं की सरकारने कुठेतरी त्याचं एक कॉग्निझन्स घेतलं पाहिजे आणि एक ऑनलाईन हिअरिंग चालू केली पाहिजे. काही खात्यांच्यामध्ये ती आहे, बाकी खात्यांच्यामध्ये चालू व्हायला पाहिजे एवढी अपेक्षा आहे. मला आजही आठवतं की 2 वर्षाआधी मी एक RTI केलं होतं आणि त्या संदर्भात सेकंड अपीलमध्ये मला त्यांनी चाणक्यपुरी दिल्लीला बोलवलं होतं. आता माझा RTIचा अर्ज 10 रुपयाचा आणि इथून दिल्ली येण्याचा खर्च जवळपास 5,000 रुपये होईल, समजा मी ट्रेननी जरी गेलो तरी. तर ते फिजेबल आहे का? तर नाही. किंवा मी पुण्यातनं दिल्लीला जाणं फिजेबल आहे का? नाही. असे समजा विचार करा की समजा कोणी कोल्हापुरातनं केला असेल, रत्नागिरीतनं केला असेल, तर त्या व्यक्तीने पोचावं कसं, एक हे खूप मोठं मला वाटतं या RTI ॲक्टचा एक थोडासा एक ड्रॉबॅक आहे. सरकारने याबद्दल राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने दोन्ही सरकारने याबद्दल एक थोडंसं संज्ञान घेऊन मला वाटतं की जर ऑनलाईन हिअरिंग जर चालू केली सेकंड अपीलची, फर्स्ट अपीलची तर काही प्रॉब्लेम येत नाही, पण सेकंड अपीलची जर हिअरिंग चालू केली तर आणखीन लोकांचा सहभाग वाढेल आणि लोकांना त्यांचे मुद्दे किंवा त्यांना जी काही माहिती हवी ते नीटपणे मागता येईल. हे तुम्ही जे फर्स्ट अपील सेकंड अपील म्हणताय हे नक्की काय असते प्रोसिजर, म्हणजे कसं काय चालतंय? अपील केल्यानंतर कोण बोलावतं, मग कोण उत्तरं देतं, याबद्दल थोडं तुम्ही सांगा. अच्छा, समजा मी आज जर एका विभागाला RTI केला तर विभागाला RTI केल्यानंतर 30 दिवसाच्या आत किंवा आपण म्हणू 40 दिवसाच्या आत उत्तर येणं अपेक्षित आहे. जर मला 40 दिवसात जर उत्तर नाही मिळालं तर फर्स्ट अपील म्हणजे फर्स्ट अपील अथॉरिटी म्हणजे CPIOच्या वरचा किंवा पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसरच्या वरचा एक माणूस असतो, त्याच्याकडं आपण अर्ज करू शकता की बाबा मला या संबंधित व्यक्तींनी किंवा डिपार्टमेंटच्या माणसांनी, संबंधित विभागाच्या माणसांनी मला याचं उत्तर दिलेलं नाही, तुम्ही याची दखल घेऊन संबंधित व्यक्तीला सांगावं. मग फर्स्ट अपिलंट अथॉरिटी काय करतात की संबंधित अधिकाऱ्याला जाब विचारतात आणि त्यांना वॉर्निंग देतात की तुम्ही या व्यक्तीला विदिन टाईमलाईन तुम्ही उत्तर द्यायला हवं होतं, जर तुम्ही नाही दिलं तर इथून पुढच्या ह्याला तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागेल. कधी कधी ऑफिसर असे असतात की ते फर्स्ट अपील अथॉरिटीला रिस्पेक्टच देत नाहीत, मग आपण परत 15-20 दिवस किंवा रात्र महिनाभर थांबून सेकंड अपील करावी लागते. सेकंड अपीलंट अथॉरिटी जो आहे तो ह्या सगळ्यांचा हायस्ट अथॉरिटी म्हणतो आपण. मग त्याच्याकडे ज्यावेळी अपील होते मग तो PIO आणि फर्स्ट अपील अथॉरिटी या दोघांच्याकडनं त्यांचं सेम मागवतो की बाबा तुम्ही या संदर्भातली दखल घेतली होती का नव्हती किंवा तुम्ही त्यांना वॉर्निंग दिली होती का नव्हती. मग त्या केसची हिअरिंग
होताना तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडनं ईमेल येतो किंवा फोन येतो किंवा त्या डिपार्टमेंटकडनं फोन येतो आणि मग तुमच्या एक तर शंकेचं समाधान होतं. जर तुम्हाला शंका असेल तर तुम्ही त्यांच्या समक्ष जाऊन तुम्ही तुमच्याकडची जी काही माहिती आहे ती तुम्ही कलेक्ट करू शकता किंवा त्याबद्दल तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही त्यांना जाबे विचारू शकता. तर तुम्हाला उत्तर मिळणं अपेक्षित असतं. सेकंड अपील नंतर शक्यतो तुम्हाला उत्तर मिळून जातं. समजा तुम्ही फर्स्ट आणि सेकंड अपील मिळालेल्या उत्तरांमध्ये जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल तर तुम्ही कोर्टातही जाऊ शकता आणि मग कोर्ट प्रोसिजरप्रमाणे तुम्हाला पुढे जावं लागतं आणि कोर्टात मग अर्ज करून मग बाकी जी प्रोसिजर आहे ती थोडीशी लांब प्रोसेस आहे, पण उत्तर मिळतं. माझा आजपर्यंतचा अनुभव आहे की थोडी मेहनत घ्यावी लागते पण उत्तर मिळतं आणि ज्या डिपार्टमेंटला उत्तर द्यायचं नसतं ते तुम्ही काहीही करा ते उत्तर देत नाहीत. ते दंड भरतील पण ते उत्तर देणार नाहीत. तुम्ही सांगताय की उत्तर मिळतं, तर आतापर्यंत तुम्ही अशी कोणती मोठी प्रकरणं उघडकीस आणलीत RTIच्या माध्यमातून? आतापर्यंत तुम्ही म्हणले 250-300 RTI टाकलेत. अशी कोणती मोठी प्रकरणं आहेत की जी जनतेसमोर आली RTIच्या माध्यमातून? मला असं वाटतं की प्रत्येक विषयच महत्त्वाचे होते, पण जर काही महत्त्वाचे विषय म्हटले तर जसं मी पहिले बोललो की टोल फ्री महाराष्ट्राचा एक जो मुद्दा होता एक तो महत्त्वाचा विषय होता. सर्जिकल स्ट्राईक होतं. नंतर ICICI बँकेचं चंदा कोचरचं जे काही प्रकरण होतं जो तिने घोटाळा केला होता त्या संदर्भात RTI करून मी त्याला एक्सपोज केलं होतं. नंतर वक्फ बोर्ड असेल, औरंगजेबची कबर असेल, बँक NPA, लोन राईट ऑफ, शेतकरी आत्महत्या, रेप केसेस इन इंडिया, ED आणि CBIची कारवाई, असे अनेक मुद्दे आहेत. पण मला असं वाटतं की या सर्व विषयांमध्ये एअरपोर्टवरती जे कमोडिटीज आपल्याला MRPवर मिळायला पाहिजेत त्याचं प्राइसिंग जास्त असतं. IRCTCचं आत्ता मध्यंतरी एक मोठा स्कॅम मी ओपन केलं होतं, नंतर ते IRCTCनी मान्य केल्यानंतर आता आपण जे बघितलं तत्काळ तिकीट संदर्भातली त्यांची जे काय त्यांनी चेंजेस केले तर मला वाटतं की असे अनेक मुद्दे आहेत बोलण्यासारखे, डिस्कस करण्यासारखे. मला वाटतं की प्रत्येकाने त्यातले एखाद दोन जरी मुद्दे धरले तरी खूप झाले. दिवाळी खर्च PMO कडून केला जाणारा म्हणजे मनमोहन सिंगजींच्या काळात किती दिवाळीसाठी खर्च केला जातो आणि PM मोदी असताना किती खर्च केला जातो. मेडिकल एक्सपेन्सेसवर PM मोदी किती खर्च करतात. नंतर जलयुक्त शिवार योजना. तुम्ही जलयुक्त शिवारबद्दल आता आपलं बोलणं चालूच आहे तर तुम्ही एक RTI टाकलं होतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि त्याच्यामध्ये उत्तर मिळालं की NDA सरकारच्या काळात 50% आत्महत्या कमी झाल्या शेतकऱ्यांच्या. हे उत्तर तुम्हाला सॅटिस्फाईड होतं का आणि काय एकंदरीत आकडेवारी होती? थोडं सांगितलं तर बरं होईल. बघा, मी मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चरला RTIमध्ये जेव्हा माहिती मागवली की मला गेल्या एक 20 वर्षाचा डेटा मला द्या की त्यामध्ये शेतकरी आत्महत्या किती झाल्यात आणि ते राज्यनिहाय मला माहिती हवी आहे. जवळपास 60 दिवस झाले म्हणजे रादर 2 महिने झाले मला उत्तर येतच नव्हतं. नंतर त्यांच्याकडनं लिंक आली, मग त्या लिंकवर जाऊन थोडासा डेटा शोधावा लागतो. मग डेटा शोधल्यानंतर माझं लक्षात आलं की आधी जे RTIच्या आत्महत्या ज्या झाल्या होत्या म्हणजे काँग्रेसच्या काळात त्या 2004 ते 2014 या काळात जवळपास 1,70,000 1,71,000 एवढ्या झाल्या होत्या आणि UPAच्या NDAच्या काळात म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर ते 2023 पर्यंतचा आकडा वेबसाईटवर अवेलेबल होता. तर तिथे तो आकडा घसरून जातो 80,000च्या आसपास जो तो आलेला आहे. परंतु महत्त्वाची बाब ही आहे की सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात घडतात. एका बाजूला आपण म्हणतो की सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे, इथं उद्योगधंद्यांना चालना आहे. UP, बिहार, इतर राज्यातून लोक इथं येतात, त्यांचं भविष्य इथं घडवतात आणि मोठ्या पदावर जातात. मुंबई जी आर्थिक राजधानी आहे एवढं सगळं असून देखील इथला महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो. हे खूप दुःखद आहे आणि यावर राज्य सरकारने पावलं उचलणं खूप गरजेचं आहे. राज्य सरकारने पावलं उचलली पाहिजेत. मला वाटतं की फक्त शेतकऱ्यांची कर्जमाफी करून काय होणार नाही, तर त्यांच्या आत्महत्या कशा थांबवता येतील यावर उपाययोजना होणं गरजेचं आहे. आणि यामध्ये हा काय कुठला BJPचा, काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा असा काय कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे, हा महाराष्ट्राचा विषय. आणि जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल बोलतो तर सगळ्यांनी सोबत येऊन चर्चा करून शेतकऱ्यांच्या जीवनात कसे बदल घडवता येतील आणि त्यांच्या आत्महत्या कशा थांबवता येतील ह्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. अहो, बिहारसारख्या राज्यामध्ये गेल्या 10 वर्षात एक शेतकरी आत्महत्या नाही झाली. मला सांगा, बिहारचा क्राईम रेट आणि महाराष्ट्राचा क्राईम रेट. गुजरातसारख्या राज्यात आत्महत्या कमी आहेत, राजस्थानसारख्या ह्याच्यामध्ये आत्महत्या कमी आहेत. आत्महत्या कुठे जास्त आहेत? महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश. केरळमध्ये, केरळसारख्या शिक्षित राज्यामध्ये पण शेतकरी आत्महत्या होत आहेत.
बिहारमध्ये 0, बंगालमध्ये 0 आहेत गेल्या 8 ते 10 वर्षात. मग कुठेतरी जर बिहारचा पॅटर्न इथं राबवा ना. मग शेतकरी बचाव योजना महाराष्ट्रात का नाही राबवतायत? तुम्ही लाडका भाऊ लाडकी बहीण योजना करता, शेतकरी बचाव योजना करा. राज्य सरकारचं काम नाही की इथल्या शेतकऱ्यांना वाचवावं. आज शेतकरी जगला तर आपण जगू. परंतु काँग्रेस गव्हर्नमेंट असताना देखील हीच परिस्थिती होती आणि भाजप सरकार असताना देखील हीच परिस्थिती आहे. तर मला वाटतं की कुठे ना कुठेतरी या गोष्टीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. त्यांनी गृह खातं सांभाळण्यापेक्षा त्यांनी जर ॲग्रिकल्चर किंवा आपण थोडक्यात कृषी खातं ज्याला म्हणतो, जर त्यांनी ते सांभाळलं तर बरं होईल. मुख्यमंत्र्यांनी जेवढं लक्ष गृह खात्यात देतात तेवढं लक्ष त्यांनी कृषी खात्यामध्ये दिलं पाहिजे. आपले तर माजी कृषी मंत्री तर पत्ते खेळताना पकडले गेले होते. रम्मी का काय ते जो काही व्हिडिओ व्हायरल झाला होता, मी असं म्हणत नाही की ते खेळतच होते, परंतु जो काही व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यामुळे ते तसंच दिसत होतं. आपल्याकडे कृषी खात्यासारखं सिरियस खात्याला सिरियस मंत्री मिळत नाहीत. ही खंत आहे महाराष्ट्राची. उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्या कमी आहेत, फक्त हजारांच्या मध्ये, म्हणजे 2 का 3 हजार. महाराष्ट्राच्या तुलनेने कमी आहे, खूप कमी आहेत. महाराष्ट्र टॉपमध्ये. गेल्या 7 का 8 वर्षात 40 ते 42 जर शेतकरी आत्महत्या झाल्यात, म्हणजे दरवर्षी 5 जर शेतकरी आत्महत्या करतायत. मग ह्याच्याबद्दल आपण कधी बोलणार आहोत की नाही? कुठले राज्यकर्ते बोलताना दिसतात? बरं, समजा तुम्ही मुद्दे जरी मांडले तर विपक्षची भूमिका काय की तुम्ही त्यांना सोल्युशन तरी द्या की बाबा आम्ही हे 10 मुद्दे मांडतो, त्यातलं यासाठी आपण एवढं करू शकतो. ह्याच्यावर फक्त राजनीती होते, फक्त राजकारण चालू आहे आणि मतं मागायची. मत मिळालं तर शेतकऱ्यांच्याकडे कोणी जातही नाही. ओला दुष्काळ जाहीर करा. अरे जाहीर केल्यानंतर पुढची पावलं काय असणार ते माहिती आहे का? नाही. त्यांना किती फंडची गरज आहे माहिती आहे का? नाही. मग या सगळ्या गोष्टींची दखल कोण घेणार? मला वाटतं की मुख्यमंत्र्यांनी गृह खात्यासोबत कृषी खात्याची देखील जबाबदारी घेतली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे. तुम्ही आता गृह खात्याचा विषय निघाला तर हिंदू दहशतवाद या विषयावरती पण तुम्ही RTI टाकला होता. तर तो नक्की काय RTI होता आणि त्याची चर्चा काय झाली आणि त्याच्यातून काय तुम्हाला उत्तर मिळालं? हिंदू दहशतवाद या नावाची कुठली संघटना आहे का, किंवा अशा विषयात तुम्ही काहीतरी तो RTI टाकला होता? मी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला त्यावेळी अर्ज केला होता. मला वाटतं की 22 का 23चा तो अर्ज असेल. आणि त्यावेळी मी विचारलं होतं की बाबा टेररिस्ट ऑर्गनायझेशनची मला लिस्ट द्या की भारतामध्ये किती एकूण टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत, किती टेररिस्ट ऑर्गनायझेशनवर बॅन केलेलं आहे, आणि हिंदू आतंकवाद जर असतील तर त्याचीही मला लिस्ट द्या. अशी एक सखोल माहिती मी मागितली होती. आणि त्यावर आणि हे आतंकवादी जे काय हल्ले होत आहेत हे रोखण्यासाठी गृह खात्याकडनं काय प्रयत्न केले जातात, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय होते, त्याबद्दलची मी माहिती मागितली होती. गृह खात्याकडनं जी मला माहिती आली ती खूप धक्कादायक होती. कारण त्यामध्ये मला वाटतं 45 का 47 टेररिस्ट ऑर्गनायझेशनची लिस्ट ती मला दिली होती. आणि त्यामध्ये एकही नाव जे काय गेल्या काही वर्षापासून जो काही हिंदू आतंकवाद हा जो काही शब्द टाकण्याचा जो काही प्रयत्न केला जात होता वारंवार, अशी काहीच नव्हती. त्यामध्ये 45 का 47 पैकी मॅक्सिमम तर सगळे इस्लामिक टेररिस्ट ऑर्गनायझेशन्स आहेत. ते ऑन रेकॉर्ड आहे. ते जैश ए मोहम्मद काय आणि ते तालिबान काय, अशा भरपूर नाव आहेत. LTT होती त्यामध्ये. खलिस्तानचे काहीतरी 2 का 3 होते. मिझोरामच्या साईडचे 1 का 2 होते. पण त्यामध्ये मला एकही हिंदू ऑर्गनायझेशनचं नाव त्याच्यामध्ये दिसलं नाही. ह्याचा अर्थ काय की ह्यांनी जाणून बुजून हिंदू आतंकवाद हा शब्द पेरायचा प्रयत्न केला. एका साईडला हे म्हणतात की आतंकवादाचा धर्म नसतो. मग जर धर्म नसतो तर मग हिंदू आतंकवाद कसं काय होऊ शकतो? पण आजच्या घडीला झालंय काय माहितीये का, भारत तर जाऊ दे, अख्खा देशच इस्लामिक आतंकवादी परेशान आहे. कारण त्या लिस्टमध्ये जी काही नावं होती, जसं मी म्हटलं की जैश ए मोहम्मद किंवा बाकी जी काही नावं आहेत, तर हे सगळे इस्लामिक आतंकवादच आहेत. अल्लाह अकबरची नावं घेऊन त्या लोकांना मारतायत. मला एक सांगा, जो काय कसाब आला होता, कसाबानी काय विचारून मारलं का तू हिंदू आहे का मुस्लिम आहे का काय? त्यांनी जसा अंधाधुंद गोळीबार केला होता त्यामध्ये हिंदूही मारले गेले असतील, मुसलमानही मारले गेले असतील. अफजल गुरुला ज्यावेळी फाशी होते त्यावेळी त्याच्या जनाजामध्ये जाणारी लोक कोण आहेत ह्याचा तपास भारत सरकारने घ्यायला पाहिजे. की तुम्ही एका टेररिस्टच्या तुम्ही जनाजात चालले, तर आतंकवादाला जर धर्म नसतो तर मग एकाच साईडची लोक का बरं त्याच्यामध्ये जातात? आणि मी टीव्हीवर पण बोललेलो आहे की आतंकवादाचा धर्म नसेल तरी इस्लामिक आतंकवादमुळे देश आणि दुनिया सगळीच परेशान आहे. आणि अजूनही ते चालूच आहे. आता परवा जे काश्मीरमध्ये जे काही झालं हे तर लोकांना धर्म विचारून मारलं गेलंय. आणि ह्याला काही लोक, मी बुद्धिजीवी म्हणेल त्यांना,
किंवा सिख सेक्युलर असा एक शब्द माझ्याकडनं तरी मला असं वाटतं की वापरला पाहिजे, की हे सिख सेक्युलर लोक आहेत ज्यांना फक्त आतंकवाद्याचा धर्म दिसत नसेल, परंतु अख्ख्या जगाला माहिती आहे की आतंकवाद्याचा धर्म काय आहे आणि कोण कोण कोणाला त्रास देतोय. मला आजवर सांगा, माझ्यामध्ये मालेगाव बॉम्ब प्रकरणाचं पण निकाल आलेला आहे आणि त्यामध्ये जो काय प्रयत्न करण्यात आला होता त्याचा सगळा बुरखा फाटलेलाच आहे की बाबा हिंदू आतंकवाद कधीही नव्हता, हे तर सिद्ध झालेलंच आहे. कर्नल पुरोहित म्हणजे आर्मीचा एक डेकोरेटेड ऑफिसर, त्याला तुम्ही 10-12 वर्ष त्याच्यावर ट्रायल चालू होती, चेष्टा लावून ठेवली आहे. म्हणजे आपल्या भारतीय सैनिकांनी बॉर्डरमध्ये देशाची रक्षा करायची का अशा पॉलिटिक्समुळं ऑफ ड्युटी राहून घरी बसावं, याबद्दल आपल्या सगळ्यांनी विचार करणं खूप गरजेचं आहे. मी आजही आपल्या माध्यमातून सांगतो, हिंदू आतंकवाद कधीही नव्हता आणि इथून पुढेही असणार नाहीये, याबद्दल मला काही दुमत नाहीये. RTIतनं उत्तर आलेलं आहे. ज्यांना कोणाला ते हवं असेल ते ऑन रिक्वेस्ट मी त्यांना ईमेलवर पाठवून देईल. सर्जिकल स्ट्राईक बद्दल पण तुमचा RTI होता, तर तो नक्की काय होता? म्हणजे सर्जिकल स्ट्राईकची काय माहिती मागवली होती तुम्ही? त्याला झालेला खर्च किती आहे, किती सैनिक मारले गेले, नक्की काय तुम्हाला काय तुमचा हेतू काय होता ते मागवण्याचा? हे बघा, मला असं वाटतं की भारतीय सैनिक, कारण तुमचा अनुभव मला माहीत नाही, पण ज्यावेळी मी कुठेही फिरायला गेलो असेल, बॉर्डर एरिया असतील, काश्मीर असेल किंवा देहरादून त्या साईडला जायचं असेल, किंवा आत्ता मी कामाख्याला पण जाऊन तर ते BSFचे लोक आहेत. म्हणजे हे मी त्यांना भारतीय सैनिकच म्हणतो, त्यांचे डिव्हिजन जरी वेगळे असतील तरी ते भारतीय सैनिक आहेत. भारतीय सैनिक तिथं जीवाचं रान करून किंवा आपला जीव धोक्यात घालून देशाला सुरक्षित ठेवण्याचं काम करतात. कारगिल आपल्याला वॉरचं माहीतच आहे प्रकरण. कारगिल वॉर ज्यावेळी झाली त्यावेळी देशाच्या सैनिकांनी जीवाची पर्वा न करता भारताला परत जे यश मिळवून दिलेलं आहे ते खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळी त्यांच्या ॲक्टवर प्रश्न उठतात त्यावेळी साहजिकच सर्वसामान्य जनतेच्या भावनात पण चीड होती, माझ्याही मनात चीड होती. मी म्हटलं हे नेमकं जे काय प्रकरणाबद्दलची माहिती मागवलीच पाहिजे. मी 2017 म्हणजे सर्वात आधी मी याबद्दलची माहिती मागितली होती. पहिल्यांदा ज्यावेळी मी माहिती मागितली तर मिनिस्टर ऑफ डिफेन्सने ती रिजेक्ट केली की ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स इन्फॉर्मेशन कॅनॉट बी शेअर्ड. मी त्याची अपील केली आणि त्याची एक कॉपी मी प्रेसिडेंट ऑफिसला देखील पाठवली होती. त्याच्यानंतर मला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स त्याचा रिप्लाय केला आणि त्यांचं क्लिअर म्हणणं होतं की 26 सप्टेंबर 2017 29 सप्टेंबर 2017 यावेळी पहिला सर्जिकल स्ट्राईक, एक मात्र सर्जिकल स्ट्राईक त्यावेळी झाला होता. त्याच्या आधीच्या कुठलीही सर्जिकल स्ट्राईकची माहिती उपलब्ध नाही, म्हणजे त्यांच्या ऑफिसमध्ये नव्हती, म्हणजे ऑन रेकॉर्ड नसेल, माहिती झालंच नसेल अशी एक भावना आहे, किंवा अशी एक आपण एक म्हणू की ते फॅक्ट आहे. आणि ज्यावेळी मी त्यांना विचारलं की त्यामध्ये किती लॉस ऑफ लाईफ झाला किंवा किती आपले जवान शहीद झाले, तर त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की एकही भारतीय जवान शहीद झाला नाही. म्हणजे किती खूप चांगली गोष्ट आहे की इंडियन आर्मीनी जो काय ऑपरेशन केला होता सर्जिकल स्ट्राईकचा तो खूप सक्सेसफुली त्यांनी केला आणि ह्याच्या आधी एकही सर्जिकल स्ट्राईक झाला नव्हता. भारताचा एक मात्र सर्जिकल स्ट्राईक जो झाला होता तो 2016 साली झाला होता. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर झाला होता आणि त्याच्यानंतर मग अनेक लोकांनी क्लेम केलं की आम्ही आमच्या वेळेला 10 केले होते, 12 केले होते, 15 केले होते, परंतु आम्ही काही त्याची मार्केटिंग केली नाही. जर केले असते तर ऑन रेकॉर्ड असतं, कारण ह्या ज्या काही घटना घडतात त्या प्रेसिडेंट ऑफिसला जातात. प्रेसिडेंट इज अ सुप्रीम कमांडर ऑफ ऑल द 3 फोर्सेस. त्यामुळे भारताचा एकमेव सर्जिकल स्ट्राईक जो पहिला सर्जिकल स्ट्राईक तो झाला तो 2016 मध्ये मोदी प्राईम मिनिस्टर असताना झाला आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या माध्यमांनी देखील त्याबद्दलची माहिती घेतली आणि त्यांनाही तेच उत्तर देण्यात आलं. तर मला वाटतं की ज्यावेळी भारतीय सैन्यांचा प्रश्न येतो त्यावेळी आपण सैन्यांच्या सोबत राहणं खूप गरजेचं आहे. त्यांच्यावर प्रश्न विचारू नये की तुम्ही आम्हाला प्रूफ द्या किंवा तुम्ही आम्हाला एव्हिडन्स द्या, कारण काही लोकांनंतर ते खूप मागितले होते. मी कुठल्या पॉलिटिकल पार्टीचं नाव घेणार नाही, परंतु काही लोकांनी हे मागण्याचा प्रयत्न केला होता. हे यांच्या भागातले कधी कामाबद्दल बोलणार नाहीत, परंतु जो जवान तिथं बॉर्डर उभा आहे त्याच्याबद्दल हे प्रश्न विचारायला पुढे पुढे येतील. तर मला वाटतं की हे कुठतरी थांबवलं पाहिजे. आपण भारतीय आहोत ह्याची जाण ठेवा. आपण काय चायना किंवा पाकिस्तान किंवा इतर देशाचे एजंट नाही, हे लोकांना क्लिअर झालं पाहिजे आणि भारतीय सैन्याने त्यांचं क्रेडिट मिळालंच पाहिजे. तुम्ही अगदी बरोबर बोलला. अजून एक तुम्ही ॲक्टच्या माध्यमातून मिळवलं होतं ते म्हणजे वक्फ बोर्ड आणि त्याच्याबद्दलची अनियमितता, वक्फ बोर्डात होणारे जमिनीचे विषय आणि या विषयात एक RTI तुम्ही टाकला. ते वक्फ बोर्ड सध्या खूप चर्चेमध्ये आहे की वक्फ रद्द होणार
आणि त्या संदर्भात एक केंद्र सरकारने समिती स्थापन केली, असे सगळे विषय सुरू आहेत सध्या. तर वक्फ बोर्डाबाबत तुमचं निरीक्षण काय आणि आरटीआयच्या माध्यमातून नक्की काय माहिती मिळाली? वक्फ बोर्ड कधी लागू करण्यात आलं, वक्फ बोर्डाच्या अंडर काय काय होतं, त्याबद्दल थोडं विस्तृत आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. बघा, मी वक्फ बोर्डच्या संदर्भातलं तुम्हाला अजून एक सांगतो की मी 2 गोष्टीबद्दल माहिती मागितली होती. एक तर वक्फ बोर्ड हा विषय होताच आणि एक हज सबसिडी पण आहे. तर पहिला आपण वक्फ बोर्डाबद्दल बोलू. वक्फ बोर्डबद्दल मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी तर्फे स्टेट वाईज किती फंड अलॉट करण्यात आला याची मी एक विस्तृत एक माहिती मागितली होती की तुम्ही मला गेल्या 20 वर्षाचा जो डेटा आहे तो द्या, की बाबा 2000 साली या स्टेटला एवढा फंड मिळाला, अशी एक विस्तृत माहिती मागितली होती. अजूनही ती मला माहिती यायची आहे. अर्धी मिळालेली आहे, अर्धी राहिलेली आहे, जसं मी तुम्हाला आधी बोललो. तर होत आहे काय की केरळसारखं उदाहरण घेऊ. आता केरळमध्ये ह्यांनी जो फंड दिला होता, जवळपास 37 का 38 कोटीचा काहीतरी फंड होता, तो फंड गेले 15 वर्ष वापरण्यातच नाही आला. मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटीने तो फंड दिला वेळोवेळी, परंतु तो पुढे पास ऑन नाही करण्यात आला. वक्फ बोर्डचं काय काम असतं की तुमच्या स्टेटमध्ये ज्या इतर काही छोट्या वक्फ इन्स्टिट्यूशन आहेत, ते एज्युकेशनसाठी काम करतात, त्या मेडिकलसाठी काम करतात, त्या अपलिफ्टमेंट ऑफ मायनॉरिटी कम्युनिटीज किंवा जे लहान मुलं आहेत त्यांच्या ओव्हरऑल वेलबिईंगसाठी देखील काम करतात. तर त्यांना तो फंड तुम्ही वेळोवेळी दिला पाहिजे की जेणेकरून ज्याला त्या फंडची खरोखर आवश्यकता आहे त्याला तो फंड मिळेल आणि तो एक मुख्य प्रवाहाधारित येईल, अशी एक त्याच्या मागची एक कल्पना आहे की वक्फ बोर्डच्या माध्यमातून ते झालं पाहिजे की जेणेकरून ज्याला त्याची खरोखर गरज आहे त्याला ते दिलं पाहिजे. परंतु होतंय काय की वक्फ बोर्डने तो पैसा स्वतःकडेच दाबून ठेवला, तो पुढे पास ऑनच नाही केला. ह्याचा अर्थ काय की ज्याला त्याची जेन्युइनली गरज होती ती त्याला मिळाली का? तर नाही मिळाली. आपण आजही बघतो की एक पर्टिक्युलर कम्युनिटीची लोक आहेत ती गरिबीतलेच राहिलेले आहेत आणि त्यांच्यावरती जे काय वोट बँकची राजनीती करतात ते लोक मोठं झालेली आहेत. तर हे कुठे ना कुठे थांबवण्यात यावं किंवा थांबलं पाहिजे अशी माझी भावना आहे. या संदर्भातले मी अर्ज केले होते. आपण जम्मू काश्मीरचं बोलता तर जम्मू काश्मीरमध्ये जम्मू वक्फ बोर्डाला गेल्या 20 वर्षात 1 रुपयाचा फंड देण्यात आला नाही वक्फ बोर्डच्या माध्यमातून. जम्मू काश्मीरमध्ये सरकार कोणाचं होतं? महबूबा मुफ्ती. त्यांच्या आधी ओमर अब्दुल्लांचं होतं. मग त्यांनी काश्मीरचा आणि जम्मूचा विकास का नाही केला बरं? ह्यांनी सगळे पैसे खायची कामं केलेली आहेत. फक्त एक पर्टिक्युलर वोट बँकची राजनीती आपण जी म्हणतो किंवा जे राजकारण म्हणतो त्यासाठी ह्यांनी त्या पैशाचा वापर करून घेतलाय. तुम्ही गेल्या 20 वर्षात 1 रुपयाचा फंड नाही घेतला, म्हणजे दिला नाही. मग ते पैसे गेले कुठं? मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटीजकडनं जे तुम्हाला फंड मिळालेले आहेत त्याचा वापर तुम्ही कुठे केला याबद्दलची माहिती मला कोणीच द्यायला तयार नाही आहे. मी 2 अपील केलेत, आजपर्यंत 10 ते 12 फोन केलेत, परंतु काही वेळा तिथले फोनही बंद येतात. तर मला वाटतं की काहीतरी गोलमाल आहे. आता राहिला हज सबसिडी. 2004 ते 2014 या 10 वर्षात म्हणजे काँग्रेसच्या काळात 6,560 कोटी एवढी काहीतरी हज सबसिडी वाटण्यात आली. नंतर मोदी सरकार आल्यानंतर ती हज सबसिडी 1100 कोटी आणि 18 नंतर ती बंद झाली. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही पर्टिक्युलर एकाच कम्युनिटीसाठी जी सेकंड लार्जेस्ट कम्युनिटी आहे या देशात त्याच्यासाठी जे तुम्ही भावना दाखवताय ती इतर धर्मांच्यासाठी पण दाखवा ना. तुम्ही वक्फ हज सबसिडी एवढी 6,500 कोटी म्हणजे दरवर्षी 650 कोटी जी तुम्ही वाटलेली आहे ती कधी तुम्ही पशुपतीनाथ, चारधाम यात्रा, अमरनाथ यात्रा यासाठी काही देणार आहात की नाही? किंवा इतर धर्मीय महाराष्ट्रातली वारी त्याच्यासाठी द्या, त्या लोकांच्या कामाला येऊ दे. किंवा इतर धर्मांचे जे काही लोक आहेत, सीख असतील, ख्रिश्चन असतील किंवा पारसी असतील, या लोकांना द्या ना तुम्ही. एक अपेजमेंट पॉलिटिक्स कुठेतरी थांबलं पाहिजे ना. माझ्या टॅक्सचा पैसा आज दुसऱ्यांच्या कामाला येतो, मी माझ्या धार्मिक ह्याच्यासाठी जाऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती काय आजच्या घडीत महाराष्ट्रातला किंवा देशातला समाजातला कुठलाही व्यक्ती असं काय पूर्ण 100% सुजलाम सुफलाम नाहीये. तर तुम्ही एकाच फक्त वोट बँक मिळवण्यासाठी जे तुम्ही हे काय केलेलं आहे ते साफ चुकीचं आहे आणि त्याचा पर्दाफाश होतोय. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही हे देवधर्म इकडे तिकडे पैसे वाटण्यापेक्षा तुम्ही ते पैसे रोजगारासाठी वापरले पाहिजेत, शिक्षणासाठी वापरले पाहिजेत. रोजगाराचा मुद्दा आला, तुम्ही महाराष्ट्रातला एमएसएमई आणि रोजगार याविषयी पण आरटीआय टाकलाय. तर त्या मागं काय तुमचा हेतू आहे की एमएसएमई रोजगार या विषयात काय उत्तर आलं? आणि सरकारकडून रोजगाराचा प्रश्न खूप संपूर्ण देशात रोजगाराचा प्रश्न सध्या आहे युवकांच्या विषयामध्ये. तर या आरटीआय बद्दल तुम्हाला काय उत्तर आलंय की नाही आलं अजून? मला त्याबद्दल पार्टच उत्तर मिळालंय. मी 2000 पासून माहिती मागितली होती
की गेल्या 20 वर्षात महाराष्ट्रात किती उद्योगधंदे आले, महाराष्ट्रानं किती बाहेर उद्योगधंदे गेले आणि किती उद्योगधंदे बंद झाले. कुठल्या विभागाकडे मागितली? मिनिस्ट्री ऑफ म्हणजे राज्यातली कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे उद्योग खात्याकडं, लघु व या खात्याकडे माहिती मागितली होती. 6 महिन्यावर त्याचं उत्तरच नाही मिळालं मला. मी त्या अधिकाऱ्याचं नाव घेत नाही. तिथल्या एक अधिकाऱ्याने मला फोन केला होता की साहेब तुम्ही मुंबईला आला तर मला अवश्य भेटा. मी त्यांना जाऊन भेटलो. ते मला वरती काहीच नाही बोलले, खाली घेऊन गेले आणि ते म्हटले की साहेब तुम्ही तक्रार करा, अपील करा, मी दंड भरायला तयार आहे, पण मी याबद्दलची तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, कारण माहिती दिली तरी मला त्रास होईल, नाही दिली तरी त्रास होईल, तर त्यामुळे मी माहिती न देता त्रास घ्यायला तयार आहे, असं त्यांचं क्लिअर म्हणणं होतं. आता तो विषय जुना झाला आहे, परंतु मी ऑन रेकॉर्ड आहे त्यामुळे मला काय बोलला काय प्रॉब्लेम नाही आहे. तर त्याबद्दल त्यांनी जी माहिती दिली ती अर्धीच दिली. म्हणजे किती उद्योगधंदे बाहेर गेले 20 वर्षात, तीन त्यांनी जे काय म्हणजे जी काय थोडक्यात जी काय माहिती दिली MSME बद्दल तेवढीच फक्त त्यांनी दिली. आणि जसं मी आधी बोललो, मुद्दा असा आहे की तुम्ही सिस्टीमच्या पुढे जाऊ शकत नाही. मी त्याबद्दल अपील केलं, सगळं झालं, परंतु त्याची कुठली दखल घेण्यात आली नाही. आणि दरवेळी आपण कुठल्या विषयासाठी कोर्टात नाही जाऊ शकत. म्हणजे तुम्ही बघा की सिस्टीम एक सर्वसामान्य माणसाला कसं खेळवतं. संबंधित अधिकारी मला बोलवून सांगतो की साहेब मी दंड भरायला तयार आहे, मी 5 नाही मी 25,000चा दंड भरेल, परंतु मी माहिती देणार नाही. तो दंड कोणाच्या खिशातून जातो का तो अधिकारी पर्सनल भरतो? अधिकारी पर्सनल, शेवटी तो जातो तर सरकारच्या खिशातनच. बापरे. अधिकारी काय खिशात थोडी टाकतो, तो पण कुठून तरी कमवूनच टाकणार आहे. आता तो कसं कमवतोय का मला सांगायची गरज नाही, पण तो शेवटी तो जाणार तसाच आहे. पण त्याला दंड भरून माझा तर काय माझा हेतू साध्य नाही झाला. पण त्यामध्ये जी काही माहिती यायची होती माझी आली. आणि मला वाटतं की उद्धव ठाकरेंच्या काळात त्यांनी काय जास्त उद्योगधंदे महाराष्ट्रात आणले का त्याची MSMEच्या थ्रू जास्त झाले होते आणि फडणवीस सरकारच्या काळात कमी होते. कारण मला वाटतं की त्याबद्दल काहीतरी पॉईंट चेक करायला लागतील, पण फडणवीसांच्या काळात MSME थोड्या नंतर कमी होतं, त्यांचा टेन्युअरही कमी होता. पहिले 5 वर्ष असतीलच, पण त्याची माहिती त्यांनी थोडी कमी दिली आणि नंतरची त्यांनी अर्धीच माहिती होती. परंतु जी पूर्ण माहिती मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. आणि ब्युरोक्रेसी आहे तर ते त्यांच्या हिशोबाने सर्वसामान्यांना खेळवतात. आणि मला वाटतं की हे खूप मी म्हणेल की एक सॅड सिच्युएशन आहे. RTIमध्ये नेत्यांच्यापर्यंत तो विषय जायला तुम्हाला आधी त्याची माहिती तरी मिळायला पाहिजे. आज जर समजा मी जर म्हटलं की नरेंद्र मोदी स्वतः मेडिकलचा खर्च स्वतः करतात, ही माहिती देणारा व्यक्ती कोण आहे? तर तिथं जो बसलेला जो ऑफिसर आहे, जो जनमाहिती अधिकारी आहे, जो CPIO आहे किंवा जो IAS ऑफिसर आहे, त्याच्याकडनं माहिती येणं खूप गरजेचं आहे. जर त्यांनी दिली तर मी जे जनतेपुढे मांडणार, जर त्यांनी माहितीच नाही तर मी जनतेपुढे काय मांडणार? तर मला असं वाटतं की ब्युरोक्रेसी इज सुप्रीम इन इंडिया. भले आपण म्हणतो की आम्ही या संविधानाप्रमाणे आहे, प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट आहे, ह्यांना खेळणारे हे फक्त ब्युरोक्रेसीची लोक आहेत. IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, IRS ऑफिसर. आणि जोपर्यंत ह्यांची इच्छा होत नाही, प्रबळ इच्छा म्हणू आपण उत्तर द्यायची, तोपर्यंत तुम्ही त्यांच्याकडनं उत्तर घेऊ शकत नाही. अजून एक की औरंगजेबाचा जो विवाद झाला होता महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यावरती तुमचा काय RTI होता आणि तुम्हाला काय उत्तर मिळालं? औरंगजेबाची समाधीचं उदात्तीकरण होतंय अशी बरीच टीका झाली मधल्या काळामध्ये. संभाजीनगरला जे आहे थडगं, त्या थडग्याचं खूप उदात्तीकरण होतं असं, त्यावरती तुम्ही RTI टाकला आणि काय झालं मग पुढे? मी संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबाची कबर आहे, मला वाटतं ते खुलताबाद असं काहीतरी त्याचं नाव आहे त्या जागेचं, त्याबद्दलची मी माहिती मागितली होती आणि तो ASIकडे त्याचं उत्तर होतं. मी त्याच्याबद्दलची अजूनही माहिती मागितली होती की तिथे किती मिनिस्टर, कॅबिनेट मिनिस्टर, स्टेट मिनिस्टरनी व्हिजिट केली, पॉलिटिकल लिडर्सनी किती व्हिजिट केली, किती काय नावं होती त्यांची आणि त्यावर किती खर्च करण्यात आला. तर काँग्रेस सरकार असताना 2004 ते 14 या काळात जवळपास काहीतरी 2-2.25 लाख रुपये खर्च झाला होता त्या कबरीला मेंटेन करायला किंवा सिक्युरिटी, डागडागोची रंगरंगोटी करायला तेवढा खर्च झाला होता. झालंय काय की जे सरकार किंवा जे काय नितीश राणे जे एवढ्या मोठ्या जे काय आरडाओरडा किंवा गाजावाजा करतायत की औरंगजेबाची कबर तोडून टाकू किंवा महाराष्ट्रात नाही राहिली पाहिजे, त्या मताचा मी आहे की औरंगजेबाची कबर काय महाराष्ट्राचं काही कारण नाही. औरंगजेब काय महाराष्ट्राचा नव्हता आणि त्याला एवढं काय महत्त्व देण्याचं काही कारणही नव्हतं. तो एक क्रूर मुघल राजा होता आणि त्यांनी छत्रपतींना तर त्रास दिला, पण छत्रपती संभाजींना त्रास देऊन अक्षरशः मारलं. म्हणजे कसं मारलं आता ते मूवीच्या माध्यमातून आहेच, पण शाळेतही असताना मी पुस्तकात हे वाचलंच होतं. तर मुद्दा असा आहे की 14 ते आत्तापर्यंत 25 पर्यंत किंवा 15 ते 25 धरू आपण, तर ह्याच्यावर जवळपास ASI तर्फे किंवा केंद्र सरकारातर्फे
त्या कबरीवर 12 लाखापेक्षा जास्त खर्च झाला आहे. म्हणजे एका साईडला काँग्रेस सरकार जे होतं ते त्यांनी फक्त 2 का 2.25 लाख रुपये खर्च केला, आणि हे BJPचं सरकार आत्ता जे आलंय केंद्रातलं म्हणतो मी, त्यांनी ASIच्या माध्यमातून 12 लाख रुपये खर्च केलाय. एवढे त्याला काही गरज आहे का? इथं तुम्हाला गड किल्ल्यांना वाचवण्यासाठी, संवर्धनासाठी तुम्हाला पैसे मिळत नाहीत. आपण आज बघतो की गड किल्ल्यांची काय परिस्थिती झालेली आहे. छत्रपतींनी जे उभारलेले गड किल्ले आहेत, आपण त्यांना आजच्या तारखेला ते बघण्याच्या ह्याचे पण राहिलेले नाही आहेत. त्यावेळी त्या काळी त्यांनी एवढे प्रचंड गड किल्ले बांधून ठेवले. आपल्याला ते जपायचं आहे आणि आपण त्या कबरीच्या मागं वादविवाद तिथे पैसे खर्च होत. तर मला वाटतं की राज्य सरकारने केंद्र सरकारला सांगितलं पाहिजे की ASI कडनं ह्याची जी काय आहे त्याला खर्च निधी द्यायचं बंद केलं पाहिजे. त्या कबरीला पूर्ण हेच मला वाटतं की आपण शब्द चुकीचा होईल, पण त्या कबरीला पूर्ण इग्नोर करा किंवा त्याला वाईट टाका त्या कबरीला, आणि तिथं लोकांचं येणं जाणं बंद करून टाका. नाही तर ओवैसी सारखी लोक आहेतच जे कधी छत्रपतींच्या गड किल्ल्याला जाणार नाहीत, परंतु त्या औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकला जातील. याच ओवैसीला हा बिना हेल्मेट फिरत असताना मी ह्याला दंड लावलेला आहे. यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती काही वर्षापूर्वी आणि म्हटलं होतं की काहीतरी IAS ऑफिसर सोबत बुलेटवर कुठेतरी असं फिरण्याचा काहीतरी फोटो टाकला होता. हैदराबाद पोलिसांना मी तो फोटो घेऊन ट्विट केला. हैदराबाद पोलिसांनी त्याची तात्काळ दखल घेतली आणि त्याला दंड लावला. म्हणजे हे ओवैसीची जी मला वाटते जी काही नीती आहे किंवा त्याचं जे काय म्हणू की त्याचं प्रेम भारताच्या प्रती आहे का मुघलांच्या प्रती, त्यांनी बोलून दाखवावं. मला सांगा, तुम्ही ओवैसी एवढ्या वेळा महाराष्ट्रात आला, आत्ता परवा कोल्हापूरलाही गेला होता, तो पन्हाळ्याला का नाही गेला बरं? तो औरंगजेबाच्या कबरीवरच कसा काय जातो? कधी रायगडावर तर नाही गेला? कधी इथं पुण्यात आला तर त्यावेळी सिंहगडावर गेला होता का? मग हे लोक कोण आहेत ह्याचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि ह्यांची लॉयल्टी मुघलांच्या प्रती काय मुघलांचे बाप होते का? आणि असतील तर मग तुम्ही दुसरीकडे जावा, महाराष्ट्रात नका थांबू. मुघल जिथून आले तुम्ही तिथे जावा. मग भारतात काय करताय? तर मला वाटतं की कुठे ना कुठे लोकांनी देखील याचा विचार करणं गरजेचं आहे की हे लोक जे छत्रपतींचा अपमान करतात, जे छत्रपती संभाजीराजेंचा अपमान करतात, ह्यांना महाराष्ट्रात स्थान नाही, ह्यांना महाराष्ट्रात घुसूच नाही दिलं पाहिजे, या मताचा मी आहे. केंद्र सरकारबद्दल आपण तुम्ही जसं बोलला, तर केंद्र सरकारने या कायद्याच्या विषयामध्ये थोडे नियम बदलले आहेत आणि त्याच्यामुळं त्याची स्वायत्तता धोक्यात आली अशी चर्चा सर्वत्र चालू असते. काय वाटतं तुम्हाला की नियम बदलले आहेत का, त्याची स्वायत्तता धोक्यात आली आहे का, काय वाटतं? बघा, माझ्या एवढ्या वर्षाच्या अनुभवात तर किंवा आत्ता हे ज्यावेळी कायदे ज्यावेळी बदलण्यात आले, मला पर्सनली तर असं कधी काय जाणवलं नाही की त्यामध्ये काय बदल झालेला आहे. मी आधी बोललो की RTIचे जे काय जबाब यायचे आहेत ते काय सरकार देत नाही. मग तिथे काँग्रेस सरकार असेल किंवा भाजपचं सरकार असेल किंवा अजून कुठलं सरकार असेल, त्याचा जबाब मिळतो तो ब्युरोक्रेसीकडनं. ब्युरोक्रेसीने ठरवलं तर ते तुम्हाला पूर्ण उत्तर देतील, ब्युरोक्रेसीने ठरवलं तर ते तुम्हाला पूर्ण उत्तर देणार नाहीत. आणि कायद्यामध्ये काय खूपसा काय बदल झालेला नाही. तुम्ही आजही अर्ज करू शकता, त्याच्याबद्दलची माहिती मागवू शकता. सॅटिस्फाईड नसाल तर एक पहिला मला वाटतं की फर्स्ट अपील करू शकता, सेकंड अपीलचाही ऑप्शन आहे. आणि परंतु काही गोष्टींच्या मध्ये जे मी एक रिसेंट एक उदाहरण मी सांगतो तुम्हाला जे घडलेलं आहे. मी अदानींच्या बद्दल एक RTI केला होता, कारण मध्यंतरी हिडनबर्गचं काहीतरी प्रकरण खूप गाजत होतं आणि कुतूहल तर होताच की नेमकं झालंय काय किंवा ते काय आहे त्या विषयाची सखोल माहिती. तर मी सेबीला एक अर्ज केला होता की बाबा अदानींचे जेवढे काय स्टॉक्स आहेत, जे पब्लिक लिस्टेड कंपनी आहेत, तर त्याबद्दल संपूर्ण माहिती मागितली होती की तुम्ही गेल्या 20 वर्षात 10 वर्षात किंवा रादर 15 वर्षात अदानींची संपत्ती कशी वाढली, संपत्ती नाही त्याच्याबद्दल नाही विचारू शकत ना आपण. तर त्यांच्या ज्या काही लिस्टेड कंपन्या ज्या आहेत, ज्या स्टॉक मार्केटमध्ये NSE आणि BSE वर लिस्टेड आहेत, तर त्यांना आजपर्यंत किती शोकॉज नोटीस पाठवण्यात आला आणि किती दंड आकारण्यात आला, लावण्यात आला, आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती हवी आहे. आता सेबीचं काय म्हणणं होतं बघा, तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटेल. सेबीने म्हटलं की हे दिस इज अ मॅटर ऑफ कॉन्फिडन्स आणि ह्याच्यामध्ये त्यांचं मार्केटचं कॉम्पिटेटिव्ह जी काय पोझिशन आहे त्याच्यावर काय ते हार्म होऊ शकतं आणि त्यामुळे आम्ही ह्याची माहिती देऊ शकत नाही. हा सेबीचा रिप्लाय होता. 3 का 4 पानांचा रिप्लाय होता आणि त्यामुळे त्यांनी त्याचं बॉटम एवढं होतं की बाबा त्यांची कॉम्पिटेटिव्ह पोझिशन जी आहे मार्केटमधली ती खराब होऊ शकते, म्हणून आम्ही तुम्हाला याबद्दलचं उत्तर नाही देऊ शकत. अर्थातच मी आन्सरशी सॅटिस्फाईड नव्हतो. मी फर्स्ट अपील केलं की बाबा इन्फॉर्मेशन इज इनकम्प्लीट. मग त्यांनी माझ्याकडनं बेस मागवला की बाबा तुम्ही का करताय. तर मी त्यांना म्हटलं की बघा प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही फक्त
अदानीच्या बद्दलची माहिती देत नाही ना. ह्याच्या आधी रिलायन्सवर जे काय झालेले आहेत खटले त्याबद्दलची तुम्ही माहिती प्रेस रिलीजमधनं समोर आणलेली आहे, प्रेस नोट घेतलेली आहे, पब्लिश केलेली आहे. स्पाइस जेट असेल, जेट एअरवेज असतील, अशा अनेक कंपन्या आहेत की ज्यांच्याबद्दल सेबींनी वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलंय की आम्ही या कंपनीवर एवढा दंड आकारतोय कारण त्यांनी एवढे रूल व्हायलेट केलेत, त्यांचे सेबीचे जे काय नॉर्म्स आहेत ते. फक्त अदानीबद्दल माहिती देताना सेबी का बरं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करते, म्हणून मी परत सेकंड अपील केलं. सेकंड अपीलमध्ये माझी हिअरिंग झाली आणि त्यामध्ये तिथे जो कोणी संबंधित व्यक्ती म्हणजे जज म्हणू आपण त्यांना किंवा CIC असतील आणि 3 सेबीच्या अधिकाऱ्यांना बोललो होतो. बघा, माझ्या एका क्वेरीसाठी 3 सेबीचे अधिकारी होते आणि पुण्यातच झालं कलेक्टर ऑफिसमध्ये. तर मी चर्चा झाली, सगळं झालं. मी त्यांना माझे मुद्दे सांगितले की ह्याच्या आधी सेबीने वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन बाकी इतर कंपन्या ज्या पब्लिक लिस्टेड कंपनी आहेत जिथे लोकांचा हजारो लाखो कोटींचा पैसा इन्व्हेस्टेड आहे आणि आज जर समजा त्या कंपनीचे घोटाळे बाहेर येत असतील किंवा त्यांना सेबीने जो काही दंड आकारला असेल तर सर्वसामान्य जनतेपुढे आला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांच्या सेविंगचं नुकसान होणार नाही. आणि नंतर ते म्हटले की टाइम इज ओव्हर वगैरे. मग मी म्हटलं, आता नंतर मला लक्षात आलं की त्यांना ते म्हटले की नाही नाही, जे सेबीने जे काय उत्तर दिलंय की त्यांचं ते कॉम्पिटेटिव्ह पोझिशन जी आहे मार्केटमधले ती हार्म होऊ शकते, म्हणून आम्ही तुम्हाला उत्तर नाही देऊ शकत. तर मी त्यांना म्हटलं, मग हा नियम रिलायन्ससाठी लागू नाही का, स्पाइसजेटसाठी, ICICI बँक, SBI जी भारतातली सर्वात मोठी बँक आहे त्याच्याबद्दल देखील सेबीने प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही ह्यांना एवढा दंड लावतोय म्हणून, किंवा ह्यांनी एवढे रूल व्हायलेट केलेत. मग एवढं प्रेम अदानीसाठी का? तर मी त्यांना म्हटलं होतं, ऑनरेबल जज होते, मी त्यांना म्हटलं सर आप एक काम कीजिए, आप जो है सेबी का जो स्लोगन है वो चेंज कर दीजिए. सेबी का कहना है कि सोच कर समझ कर निवेश कर, तो उसको हटा के आप सोच कर समझ कर अदानी का बचाव कर, आप ये स्लोगन रख लीजिए. त्यानंतर तो जज एवढा चिडला आणि तो म्हटला युअर हिअरिंग इज ओव्हर, आणि तो विषय तसा राहिला. पण मला वाटतं की मी आज तुमच्या माध्यमातून लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की हे कसं पर्टिक्युलरली, जसं मी आधी पण म्हटलं की कसं हे वाचवतात किंवा कशी ब्युरोक्रेसी वाचवते ज्यांना त्यांना वाचवायचं आहे किंवा ज्यांना त्यांच्याबद्दल ॲक्शन घ्यायची नसेल. मला एक सांगा, जर सेबी रिलायन्सच्या बद्दल प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणि प्रेस नोट रिलीज करू शकतं, अदानीपर्यंत का नाही केली? असं तर होऊ शकत नाही की गेल्या 20 वर्षात एकही शोकॉज नोटीस गेली नसेल. आणि जर गेली नसेल त्यांनी लिहून द्यावं ना की बाबा गेल्या 20 वर्षात आम्ही एकही शोकॉज नोटीस पाठवलेली नाही, आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही SBI बद्दल बोलायला तयार आहे, तुम्ही रिलायन्स, SBI, जेट एअरवेज अशा अनेक कंपन्या आहेत, लिस्टेड कंपन्या आहेत, सरकारी कंपन्या आहेत. LIC बद्दल सेबीने नोटीस पाठवलेली आहे, शोकॉज नोटीस, आणि अदानीबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही. कुठे ना कुठे मला वाटतं की सिस्टीम जी आहे किंवा जे ब्युरोक्रॅट जे आहेत त्यांना माहिती आहे की RTI मध्ये कोणाला कधी आणि कुठे वाचवायचं आणि कोणाला कधी आणि किती माहिती द्यायची. तर बाकी तर मी आपल्या प्रेक्षकांच्या विवेकबुद्धीवर सोडतो की त्यांनी यातनं काय बोध घ्यावा. पण जसं मी आधी बोललो होतो की प्रत्येकाने महिन्यात एक तरी RTI करावा, स्वतःसाठी करावा, आणि तुमचा एक RTI मला वाटतं की या देशात, शहरात, गावात तर नक्की बदल घडवून आणेल. शेवटचा प्रश्न सर, की RTIच्या कायद्यामध्ये काय बदल केले पाहिजेत आणि जे नव्याने RTI टाकणार आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? RTI कायद्यात बदल करण्यापेक्षा आत्ता जे RTIचे कायदे आहेत त्यांना वेळेवर उत्तर द्या, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हिअरिंगची जी वेळ आहे, माझी जी सेबीची जी हिअरिंग होती ती जवळपास 2 वर्षांनी आली. 2 वर्षानंतर ते मुद्दे आठवायलाही देखील मला वाटतं की थोडंसं जमलिंग होतं. तर वेळेवर उत्तर द्या. जे चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर आहेत त्यांची नियुक्ती लवकरात लवकर करा की जेणेकरून लोकांनी अपील केली तर त्यांना त्याची उत्तरं किंवा त्यांच्या शंकाचं निरासन होईल. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मला वाटतं की पॉलिटिकल इन्फ्लुएन्स थांबला पाहिजे. आजही जर तुम्ही महापालिकेत किंवा इतर ठिकाणी जर तुम्ही जर RTI केला तर पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होतो, याबद्दल काही दुमत नाही, तो थांबला पाहिजे. आणि एक विजिलन्स कमिटी ह्यांनी नेमणूक करणं खूप गरजेचं आहे की जे दखल घेतील की जेवढ्या लोकांनी अर्ज केला होता आणि त्यात अपील जे आलेले होते त्या अपिलांना किती दिवसात उत्तर मिळालं, आणि जे RTI ज्यांनी प्रश्न दिले होते त्यांना 30 दिवसात किंवा 40 दिवसात त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे का. जर देण्यात आलेलं नसेल तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. जोपर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत मला वाटतं की RTI हे जे आहे आत्ता जे जसं चालू आहे तसंच चालू राहील. आणि युवांसाठी संदेश तोच आहे, प्रत्येक व्यक्तीने महिन्यातनं एक तरी अर्ज करावा, तुमच्या इच्छेनुसार करावा,
जर तुम्हाला वाटत असेल की काही नॅशनल मुद्दे आहेत जिथं तुम्ही हायलाईट करू शकता, जसं मी केलं होतं की JNUला सबसिडी किती देण्यात आली वगैरे वगैरे, असे भरपूर मुद्दे आहेत. तुम्ही अनेक मुद्दे आहेत, इंडस्ट्रीबद्दल आहेत, रोजगाराबद्दल आहेत, शेतकरी आत्महत्या आहेत, किंवा कर्जमाफी किती झाली, इन्शुरन्सचे किती पैसे आहेत कर्जमाफीच्या थ्रू, असे अनेक मुद्दे ते तुम्ही मागू शकता. आणि मला वाटतं की हा एकमेव पर्याय आहे ज्याने तुम्ही भारताची लोकशाही मजबूतही करू शकता, जिवंतही ठेवू शकता आणि संबंधित लोकांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना योग्य ती शिक्षा मिळवून देऊ शकता. जशी ICICI बँकेच्या प्रकरणामध्ये चंदा कोचर जे आज गिल्टी फाउंड झालेले आहेत, त्यामध्ये मी RBIने जी काय माहिती काढली होती, मी सांगितलं होतं की चंदा कोचर MD ICICI बँकेच्या MD झाल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात जवळपास 2 ते 2.5 लाख कोटींचा NPA झाला होता. बघा म्हणजे किती आकडा मोठा आहे. 2 ते 2.5 लाख कोटींचा NPA हे खूप मोठी अमाऊंट आहे. परंतु याबद्दल RBIने कधी ऑडिट करून जाणण्याचा का नाही प्रयत्न केला, किंवा बाकी लोकांनी का नाही केला हे माहीत नाही, पण ते झाले. शेवटी त्या गिल्टी फाउंड झाल्यात आणि त्यांच्यावर काहीतरी 30 का 40 कोटींचा काहीतरी मला वाटतं काहीतरी तेवढ्याच काहीतरी अमाऊंटचं काहीतरी दाखवत आहेत. पण त्यांच्या टेनरशिपमध्ये एवढं मोठे घोटाळे होतात. आज मेहुल चोक्सी असेल, विजय माल्या असतील, हे लोक भारताबाहेर पळून गेलेली आहेत. तर ह्यांच्यावर काय सरकार कारवाई करणार की नाही करणार, अशा अनेक गोष्टी आहेत. तर लोकांनी ह्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. हा आपल्या टॅक्सचा पैसा आहे आणि हा लोकांच्याच कामाला यायला पाहिजे, असं माझं मत आहे. पारदर्शक प्रशासन आणि जबाबदार शासन हेच खरं सशक्त लोकशाहीचं एक द्योतक आहे. आणि या सशक्त लोकशाहीमध्ये नागरिकांचा देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर सहभाग असणं गरजेचं आहे. आणि अशा नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठीच माहितीचा अधिकार हा कायदा असून आज या कायद्याबद्दल विस्तृत माहिती सारडा सरांनी आपल्याला दिली. त्याबद्दल सारडा सर तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तुम्ही आमच्या इथे पॉडकास्टमध्ये आला आणि नागरिकांना या संपूर्ण तुमच्या प्रवासाबद्दल आणि एकंदरीत RTIच्या विषयाबद्दल विस्तृत अशी माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्याकरता तुम्ही आलात, त्याबद्दल तुमचे आभार. तुमचे देखील इथून पुढच्या प्रवासासाठी, ज्यामुळे नागरिकांना सरकारमधील भ्रष्टाचार आणि इतर अनेक माहिती मिळत असतात तुमच्या RTIच्या माध्यमातून, त्यासाठी तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.